मॉर्निंग सर्व पार्टिसिपंट्सना. आजचा माझा लेक्चरचा विषय आहे ऍप्लिकेशन ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी इन आयुर्वेद. विषयाबद्दल थोडं स्पष्ट करतो. ऍक्च्युली या टायटलचा अर्थ असा आहे, म्हणजे मी जो आता या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे, तर कम्प्युटर टेक्नॉलॉजी म्हणून जी काही ऍप्लिकेशन आयुर्वेदिक प्रॅक्टिस, रिसर्च आणि अकॅडेमिया, म्हणजे ज्या अकॅडमिक इन्स्टिट्यूट्स आहेत तिथं याचा वापर केला जातो, त्याच्या अनुषंगाने हे लेक्चर मी प्लॅन केलेलं आहे. तर आपण पुढे जाऊया. साधारणतः लेक्चरची आउटलाईन अशी आहे. सुरुवातीला ब्रीफ कम्प्युटरची हिस्ट्री इन हेल्थ केअर, म्हणजे माझं स्वतःच असं थॉट प्रोसेस आहे की कम्प्युटर हे हेल्थकेअर क्षेत्रामध्ये किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये, त्याचा अर्थ असा नाही की फक्त आयुर्वेद किंवा इतर पॅथीज, इन जनरल वैद्यकीय क्षेत्रामध्ये कसा वापर होत गेला याचा थोडा आपण आढावा घेणार. त्याच्यानंतर आणि त्या टाइमलाईनवर मग आयुर्वेदामध्ये या गोष्टी केव्हा आल्या याचा एक आढावा, आणि त्याच्यानंतर सद्यस्थितीत कोणकोणती ऍप्लिकेशन कोणत्या टेक्नॉलॉजीवर आणि कशी वापरली जातात याच्याबद्दल थोडक्यात माहिती. आणि मी स्वतः एक 11 वर्ष सीडॅक मध्ये काम करत असताना किंवा आता एका MNC मध्ये काम करत असताना मी सतत या विषयाचा स्वतः पुरता एक अभ्यास चालू ठेवलेला आहे. त्याच्या अनुषंगाने काही माझे अनुभव आहेत ते गृहीत धरून त्या अनुभवाच्या आधारावर माझा जो काही बेसिक अभ्यास केलेला आहे त्याच्यावर कोणकोणती ऍप्लिकेशन होऊ शकतील याच्याबद्दल एक मांडणी केलेली आहे. शेवटी आपण थोडं हे समराईज करणार, आणि साधारणतः मला माहिती की वेगवेगळ्या टप्प्यातला ऑडियन्स आहे, म्हणजे काही विद्यार्थी दशेतले स्टुडंट आहेत, काही MD स्टुडंट्स आहेत, काही नुकतेच प्रॅक्टिसला सुरुवात करणारे ते अगदी सिनियर वैद्य, अशा मोठ्या टप्प्यातले पार्टिसिपंट्स आहेत. तर स्टुडंटसाठी या क्षेत्रासाठी काय टू डूज मला वाटतायत हे करत असताना, ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांच्यासाठी, तर तशी एक मी चेकलिस्ट द्यायचा प्रयत्न करणार, आणि शेवटी आपण प्रश्नोत्तर घेऊया आणि मग हे सेशन संपेल. ओके. कुठलीही टेक्नॉलॉजी आपण बघितली म्हणजे फक्त कम्प्युटरच असंच नाही, पण इन जनरल जगामध्ये कोणकोणती टेक्नॉलॉजी आली आणि ती काळाच्या टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये कशी इम्प्रुव्हमेंट होत गेली याची एक मांडणी करण्याचा प्रयत्न केलाय, आणि ते करताना मी एक 2 उदाहरणं द्यायचा प्रयत्न केलाय. तुम्ही ही इमेज बघितली तर ही साधारणतः पहिली कार इन्व्हेंट झाली जगाच्या पातळीवर, आणि ती इन्व्हेंट केली मिस्टर कार्ल बेन्झ, म्हणजे आपण आत्ताच बेन्झ मोटर्स म्हणतो, मर्सिडीज बेन्झ, त्याचे फाउंडर. त्यांनी 1885 साली ही कार कलोनिया शहरामध्ये, जर्मनीतलं एक शहर आहे, तिथे इन्व्हेंट केली. आणि तिथपासनं जर आता आपण त्याची तुलना आता सध्या काळातली केली तर ही अगदी लेटेस्ट नाही म्हणता येणार, पण ही बेन्झ ई क्लास ही त्यातल्या त्यात ऍडव्हान्स आणि नावाजलेली कार. माझा सांगण्याचा प्रयत्न असा आहे की म्हणजे 1885 मध्ये ही इन्व्हेंट झाली ते 2020 किंवा 19 मध्ये, हा खूप मोठा पल्ला आहे. आणि हा पल्ला करताना टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होत गेली, त्याच्यामध्ये एक फीडबॅक लूप लोक वापरतात, त्याच्यामुळे इन्व्हॉल्व्ह होती. म्हणजे सांगण्याचं हे ओव्हरनाईट होत नाही, त्याला काळाचे टप्पे आहेत. हेच जर आपण हेल्थकेअर किंवा आयुर्वेदाच्या क्षेत्रात बघितलं तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सुश्रुत हे सर्जरीचे जनक समजले जातात, आणि त्यांनी पहिली सर्जरी जी काही 1000 BC या कालखंडात केली, तिथनं आज ज्या आधुनिक हॉस्पिटलच्या युगामध्ये ही प्लास्टिक सर्जरी, जी रोबोटिक सर्जरी किंवा ऑगमेंटेड रियालिटी ह्या इमर्जिंग टेक्नॉलॉजीच्या आधारे अत्यंत सहजपणे केली जाते. तर ही ऑगमेंटेड रियालिटी टेक्नॉलॉजी याच्यावर मी नंतरच्या व्याख्यान टप्प्यात थोडं हायलाइट करणार आहे. म्हणजे या 2
उदाहरणांचा इथे संदर्भ देण्याचं कारण असं आहे, म्हणजे कुठलीही इन्व्हेन्शन किंवा टेक्नॉलॉजी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरामध्ये ती उपलब्ध झाल्यापासनं त्याचे अत्युत्तम लेवलला जाईपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात त्याचं इव्होल्युशन होत असतं. तसंच कम्प्युटर सुद्धा जेव्हा वैद्यकीय क्षेत्रात आला आणि त्याच्यातनं आयुर्वेदात आला, ते बघत असताना माझं स्वतःच एक असे थॉट प्रोसेस आहे, की त्याची मांडणी आपल्याला टाइमलाईनवर करता येईल का? तर हे मी या स्लाइडमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही बघितलं तर इथं एक्स ॲक्सिसवर 1961 ते 2010 या कालखंडातले काही टप्पे दिसतायत. वाय ॲक्सिसवर ॲप्लिकेशन्स आहेत आणि आता हे काही हायलाइटेड प्लेस होल्डर्स दिसतात, म्हणजे ज्याला आपण वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. तर ही ही म्हणजे आधुनिक शास्त्रात सुद्धा कम्प्युटरचा वैद्यकीय क्षेत्रात वापर हा 1961 सालात चालू झाला. निलेश, आवाज येतोय? जस्ट कन्फर्म करण्यासाठी की हॅलो. हो सर, येतोय. हा. हो, येतोय सर, क्लिअर. हा. 1961 सालामध्ये ही कंजनायटल हार्ट डिसीज याच्यासाठी कम्प्युटरचा वापर केला. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने एक स्पेसिफिक प्रॉब्लेम स्टेटमेंटला धरून वेगवेगळी ऍप्लिकेशन्स डेव्हलप झाली. मग तुम्ही बघितलंय इथं पेन डिझीज साठी आहे, नंतर हेल्प म्हणजे ते वेगवेगळ्या क्लिनिकल डिसिजन साठी आहे, नंतर पेशंटची हिस्ट्री कॅप्चर करण्यासाठी. सांगण्याचा उद्देश असा आहे की या प्रत्येक ऍप्लिकेशनच्या तपशिलात जाणं हा आता या व्याख्यानाचा उद्देश नाहीये. तर काळाच्या ओघात ही ऍप्लिकेशन्स वेगवेगळ्या प्रयत्नात नंतर व्यवहारात वापरली गेली. त्याच्यानंतर त्याच्यात काही एन्हान्समेंट झाली आणि नंतर आत्ताच्या कालखंडात आपण पोहोचलो आहोत. तर याच्यातले 2 टप्पे मला सांगावेसे वाटतात. एक तर 1961 ते 98 पर्यंत ही वेगवेगळ्या पद्धतीची ऍप्लिकेशन्स होती. म्हणजे तुम्ही हे 1981 साली ऑन्कोसिन हे बघितलं, तर कॅन्सरच्या संलग्न माहिती संकलित करून त्याचं डॉक्युमेंटेशन साठी केली. नंतर एक्सपर्ट सिस्टीम ही काही डिसिजन सपोर्ट, म्हणजे डॉक्टरांना काही सल्ला कम्प्युटरद्वारे देता येईल का, या प्रयत्नात झाली. याच्यानंतर 2000 साली कम्प्युटेशन या ह्याच्यामध्ये एक रिव्होल्युशन झाली. म्हणजे ज्याला आपण डेस्कटॉप म्हणजे लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर इंडिपेंडेंट जी ऍप्लिकेशन होती त्याच्याऐवजी जी ब्राउझर बेस म्हणजे वेब बेस ऍप्लिकेशन आली, ज्याला .comचं युग असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे 2000 नंतर जी काही ऍप्लिकेशन आली त्याच्यामध्ये जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं सेम ऍप्लिकेशन वेबसाईट सारख्या पोर्टलद्वारे किंवा URL द्वारे ऍक्सेस करता येऊ लागली. आणि त्याच्यानंतरचा कालखंड बघितला तर आधुनिक शास्त्रात मग हॉस्पिटल इन्फॉर्मेशन सिस्टीम, जे आता वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा माहिती संकलित करण्यासाठी वापरले जातात. त्याच्यानंतरचं एक ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड. म्हणजे पेशंट रुग्णालयात आल्यापासून डिस्चार्ज होईपर्यंत या सगळ्या टप्प्यांमध्ये जी काही पाठवली जाते त्याला इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड असं म्हणतात. तर त्या टप्प्यातली ऍप्लिकेशनचं युग चालू झालं आणि आतापर्यंत त्याच्यात बऱ्याच ऍडव्हान्समेंट होऊन वेगळ्या टप्प्यावरती ऍप्लिकेशन गेले. आणि 2008चा आणखी एक महत्वाचा टप्पा तर आपण बघितलं तर भारताचा विचार करता 1996-97च्या काळात मोबाईल हे भारतात आले. म्हणजे आपल्याला आठवत असेल त्या काळात इनकमिंग 16 रुपये या टप्प्यात मोबाईलचं होतं. ते 2008 मध्ये तिथे अँड्रॉइड ऍप्लिकेशन्स म्हणजे जे आता आपण स्मार्टफोन मध्ये वापरतो त्याची डेव्हलपमेंट झाली आणि त्याच्यानंतर मोबाईल ऍप्लिकेशन्स ही हेल्थकेअर सेक्टरमध्ये वापरली जाऊ लागली. आणि म्हणून 2008 नंतर ही वेब बेस्ड ऍप्लिकेशन आणि मोबाईलवर पाहता येतील अशी मोबाईल ऍप्लिकेशन याचं युग चालू झालं. आणि आपण आज आज मितीपर्यंत बघतो की ही खूप वेगळ्या पद्धतीला वेगळ्या ऍडव्हान्स पद्धतीची आणि वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आयडिया घेऊन ही ऍप्लिकेशन आता आपल्याला उपलब्ध आहे. आता हे झालं सगळं आधुनिक शास्त्रात. तर याची कंपॅरिझन आपण आयुर्वेदाशी केली तर काय होऊ शकते, तर ते मी सांगण्याचा इथं प्रयत्न करतो. आणि हे बघत असताना तुम्ही बघितलं की कम्प्युटर युगाचे पण काही टप्पे आहेत. म्हणजे
1950 साली कम्प्युटरचा उदय झाला. तिथपासनं फर्स्ट जनरेशन, सेकंड, थर्ड आणि फोर्थ अशा टप्प्यामध्ये कम्प्युटर टेक्नॉलॉजी पण इव्हॉल्व्ह होत गेली आणि त्याच्या अनुषंगाने ह्या ऍप्लिकेशनची असणारी मांडणी बदलत गेली. आणि म्हणूनच आता आपण बघितलं तर या टाइमलाईनवर म्हणजे या सारणीवर बघितलं तर आपण आयुर्वेदातला जो नोंद झालेला आणि माहिती असलेला कदाचित या अगोदर सुद्धा काही प्रयत्न झाले असतील, पण मी संकलित केलेल्या माहितीच्या आधारावरच हे माझी मांडणी आहे. याच्यात कदाचित वेगळे ऍप्लिकेशन्स असतील. तर माधव निदानाचं डिजिटलायझेशन हे सीडॅक मध्ये 1991 साली झालं. ते स्वर्गीय वैद्य विलास नानल सर आणि डॉक्टर भावसार यांनी त्याच्यात बरंच सहाय्य केलं. त्याच्यानंतर 1999च्या आसपास ज्ञानप्रबोधीमध्ये प्रकृती प्रोटोकॉल डेव्हलप केला. म्हणजे त्यावेळी जी काही टेक्नॉलॉजी अवेलेबल होती त्याच्या अनुषंगाने प्रकृती परीक्षण हे कम्प्युटर वर करता येईल का या प्रॉब्लेम स्टेटमेंटच्या अराउंड ही गेली आणि त्याच्यात काही रुग्णांचा किंवा स्वस्थ लोकांचा डेटा कंपाईल केला. तेव्हा ती प्रकृती परीक्षणातली एक पहिला मांडणी प्रयत्न त्या काळी केला गेला आणि त्याच्यानंतर बघितलं तर वैद्य गणेश करजखेडे यांनी एक एकदम नॉवेल पद्धतीने किंवा क्रिएटिव्ह पद्धतीने याची एक वेगळी डायमेन्शन क्रिएट केली. त्यांनी या औषधी कोश नावाची सीडी तयार केली. मला अजूनही आठवते प्रबोधिनीत असताना प्रबोधिनीत अंतर्गत विभागात त्याचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर वैद्य गाडगीळ सर आणि इतर वैद्यांना दिल्यानंतरची जी त्यांची प्रतिक्रिया होती ती खूप बोलकी होती. म्हणजे त्यांनी केलेली मांडणी आणि ते केलेली औषधी कोश सीडी ही त्या काळाच्या टप्प्यांवरती खूप उपयोगी होती. त्याच्याबद्दल आपण नंतरच्या टप्प्यात तपशिलात बोलणार आहोत. त्याच्यानंतर वैद्य रसिक पावसकरांनी 2001च्या आसपास वैद्यराज म्हणजे पेशंट मॅनेजमेंट टूल रुग्णाची माहिती संकलित करून ती कशी सॉफ्टवेअर मध्ये साठवता येईल आणि रिट्राईव्ह याच्यासाठी वैद्यराज सॉफ्टवेअरची निर्मिती केली. मला एक सांगायचं हे काळाचे टप्पे कदाचित मागे पुढे असू शकतील पण तो याचा संदर्भ नाही. तर आपण टेक्नॉलॉजी वाईज आयुर्वेद क्षेत्रात हे कसं अडॉप्ट करत गेलो हे मांडण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यानंतर वैद्य आशुतोष नानल यांचं वैद्य सहाय्यक हे एक पेशंट मॅनेजमेंट सिस्टीम जी आयुर्वेदाच्या कॉन्सेप्टवर आणि केस मॅनेजमेंटच्या साठी उपयोगी ठरणारी एक सिस्टीम त्यांनी डेव्हलप केली. आणि त्याच्यानंतर 2006 मध्ये म्हणजे या सगळ्यातला एक माइलस्टोन म्हणता येईल तसं आईसॉफ्ट ही कॉम्प्रिहेन्सिव्ह डिसिजन सपोर्ट सिस्टीम जी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कंपनी पुणे विद्यापीठाचा आयुर्वेद विभाग आणि ज्ञानप्रबोधिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या सपोर्टद्वारे ही तयार केली गेली. त्याच्याबद्दल आपण नंतरच्या याच्यात आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ म्हणजे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं त्रिस्कंध कोशाचं काम खूप पूर्वी चालू झालं होतं पण त्याचं डिजिटलायझेशन कदाचित हेही काळाचे संदर्भ मागे पुढे असतील पण सांगण्याचा उद्देश आहे की तो एक मोठा प्रयत्न त्या काळात केला गेला आणि आयुक्त निदान आणि आयुक्त चिकित्सा ही दोन निदानावर आधारित आणि चिकित्सेसाठी उपयोगी ठरतील असं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं गेलं. आणि त्यानंतर 2010च्या आसपास म्हणजे दक्षिण भारतातील एका संस्थेने धारा EHR म्हणजे आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये पेशंटचा डेटा डॉक्युमेंटेशन साठी एक सिस्टीम डेव्हलप केली आणि दिल्लीतल्या एका संस्थेत म्हणजे रुग्णालयात त्याचं इन्स्टॉलेशन झालं. सुदैवाने मी तिथे मला संधी मिळाली आणि मला ती बघता आली. तर हे काळाचे टप्पे आणि इथे संगणकाचा आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला वापर झालेला आणि ते टूल्स नंतरच्या काळात पुढच्या टप्प्यावर गेलेले बघायला मिळतात. आता इथे पुढच्या काळातली मी मांडणी केलेली नाही कारण 2010 ते 2020 या काळात साधारणतः हीच ऍप्लिकेशन किंवा याला आधारभूत असणारे आजूबाजूचे ऍप्लिकेशन
ही डेव्हलप केली गेली आणि ती आता बाजारात पण उपलब्ध आहेत आणि बरेचसे वैद्य मंडळी ते वापरतात आहे. आता हे झालं माझ्या नॉलेज नुसार असणारी मांडणी. कदाचित मला असं आठवतंय आपण Google केलं तर इतरही अनेक वेगवेगळे प्रयत्न किंवा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहेत. ही एवढी मर्यादित लिस्ट नाहीये. पण सांगण्याचा प्रयत्न असा आहे, की या संगणकीय युगात आयुर्वेदामध्ये सुद्धा संगणकाचं अडॉप्शन ज्याला म्हणू आपण, ते अशा पद्धतीने होत गेलं. आता आपण याच्यानंतर जी काही उदाहरण दाखल काही टूल्स तपशिलात बघणार आहोत आणि त्याचा उद्देश असा आहे, की ती आत्ताच्या आयुर्वेद वैद्य वर्गाला म्हणजे त्याच्यातले जे प्रमुख 3 घटक किंवा 3 ग्रुप मानले जातात. एक तर वैद्यकीय व्यवसाय करणारे वैद्यकीय व्यावसायिक इथे फिजिशियन म्हणून दाखवलं आहे. दुसरं रिसर्चर. आता रिसर्चर ही खूप व्यापक पद्धतीची म्हणजे इथे केलेली ग्रुपिंग आहे. ती रिसर्चर ॲज अ इंडिव्हिज्युअल किंवा वैयक्तिक लेव्हलला असेल किंवा संस्थात्मक पातळीवर असेल किंवा अगदी एम-डीच्या थिसिसमध्ये किंवा पी-एच-डीच्या विषयाच्या अभ्यासासाठी जो काही एक डिफाईन्ड टॉपिक असतो त्याच्या अराउंड केला जाणारा रिसर्च. एवढ्या वाईड रेंजमध्ये रिसर्चची ग्रुपिंग मी इथं केलेलं त्याच्याबद्दलही आपण बोलू आणि त्याच्यानंतर अकॅडेमिया म्हणजे ज्या काही अकॅडमिक इन्स्टिट्यूट्स आहेत. म्हणजे मला आठवतंय 2010च्या आसपास मी एक अभ्यास केला होता. तर साधारणतः त्या टप्प्यात 265 आयुर्वेदिक कॉलेजेस तेव्हा होती आणि त्या प्रत्येक कॉलेजेसची एक बेसिक अनालिसिस मी केलं होतं. त्याच्या आधारावर अशी कॉलेजेस त्याला असणाऱ्या संलग्न टीचिंग इन्स्टिट्यूट ह्या अकॅडमिक मध्ये येतात. आता या 3 ग्रुपमध्ये बघितलं तर प्रत्येक ग्रुपला उपयोगी ठरतील अशी काही स्पेसिफिक ऍप्लिकेशन आहेत. तर मी त्याचा नामोल्लेख इथे करणार आहे आता आणि आपण पुढे जाऊ. नंतर एक-एक ऍप्लिकेशनचे काही कंगोरे आपण तपशिलात बघणार आहोत. तर फिजिशियनसाठी म्हणजे आता चर्चा करताना बऱ्याच वेळा असं ऐकायला मिळतं किंवा उत्सुकतेपोटी किंवा ऍप्लिकेशन करण्याच्या अनुषंगाने विचारलं जातं, की आता काय वापरता येईल? तर इथे आता सांगण्याचा उद्देश असा आहे, की ही ऍप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. तुम्ही त्या डेव्हलपरशी किंवा ज्यांनी ही निर्माण त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून त्याच्यातले तपशील जाणून घ्या. तर फिजिशियनसाठी एक अपॉइंटमेंट मॅनेजमेंट, नंतर एक पेशंट मॅनेजमेंट म्हणजे रुग्ण क्लिनिकमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांवर म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन असेल, ज्याला आपण केस डॉक्युमेंटेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर त्याची डिटेल हिस्ट्री डॉक्युमेंटेशन, त्याचं जे 24/8 मध्ये रुग्ण परीक्षा दिलेली आहे, त्याच्या अनुषंगाने असणारी परीक्षा पद्धती याचं डॉक्युमेंटेशन आणि नंतर होणारं निदान आणि निदानानंतर चिकित्सा. या टप्प्यावर जी काही रुग्णाशी इंटरॅक्शन होते आणि आपल्या दैनंदिन वैद्यकीय व्यवसायात आपण जी काही म्हणून माहिती आपल्या केस पेपरवर म्हणजे पेपर बेस केस पेपरवर डॉक्युमेंट करतो. ती सगळी माहिती संकलित करून या सिस्टीम्समध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्समध्ये आता डॉक्युमेंट करता येते. त्याच्यातलाच पुढचा एक आहे की फॉर्म्युलेशन एड किंवा डिसिजन सपोर्ट. तर आता काही सिस्टीम्स अशा आहेत की तुम्ही काही इनपुट दिल्यानंतर वैद्य वर्गाला त्याच्या डिसिजनला मदत होईल असा सपोर्ट देतात म्हणजे त्याला सहाय्य करतात. म्हणजे आमवाताच्या या अवस्थेत ही औषधं उपयोगी ठरू शकतील. आणि एक जनरल आम्ही त्या जेव्हा सीडॅक मध्ये असताना याच्यावर बरीच चर्चा केली आणि याच्यात वेगवेगळ्या व्यासपीठावर बरीच चर्चा होते. या सिस्टीम ह्या रेकमेंडेशन सिस्टीम आहेत म्हणजे ह्या सजेस्ट करतात पण त्या वैद्याला रिप्लेस नाही करू शकत. म्हणजे इथे सुद्धा त्यांचा रोल तसाच आहे. त्या तुम्हाला त्या व्याधीसाठी लक्षणाच्या अनुषंगाने चिकित्सा पद्धती, चिकित्सा कल्प किंवा अनुषंगिक इतर चिकित्सा म्हणजे पंचकर्म असतील किंवा इतर वनस्पती औषधी कल्प असतील. हे कोणते उपयोगी ठरू शकतात, संकलित केलेल्या माहितीच्या आधारावर सांगतात आणि त्याचा वापर वैद्यकीय व्यवसायात होऊ शकतो. त्याच्या अनुषंगाने हा डिसिजन सपोर्ट आणि फॉर्म्युलेशन एड असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर ड्रग इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी हा एक इन जनरल हेल्थकेअर डोमेन म्हणजे त्या एरियामध्ये हा वापरला जातो. जी काही आपण आता बघितलं तर 10,000 पेक्षा वेगवेगळी जास्त फॉर्म्युलेशन्स वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये किंवा इतरत्र आलेले आहेत. त्याचं डॉक्युमेंटेशन करून
जी काही अवेलेबल असतील म्हणजे फार्मास्युटिकल कंपनी किंवा वैद्य वर्गाने स्वतः तयार केलेली अशी फॉर्म्युलेशन्स त्याची एक जंत्री त्या टूलमध्ये कॉन्फिगर करून आपल्याला अनालिसिस साठी किंवा वापरासाठी उपयोगी ठरू शकते. त्याच्यानंतरचा टप्पा आहे या फिजिशियन किंवा डे टू डे प्रॅक्टिस मध्ये उपयोगी ठरू शकेल असा की ऑनलाईन कन्सल्टेशन आणि टेलिमेडिसिन. आता आपण ज्या परिस्थितीत आहोत लॉकडाऊन किंवा अशा परिस्थितीत त्याच्यामध्ये ह्या अशा प्रकारच्या ऍप्लिकेशनला आता खूप महत्व येते. इव्हन आता आपण जे बोलतोय हे त्याच्या कारणामुळेच आपण गो टू मीटिंग सारख्या प्लॅटफॉर्मवरनं आता हे लेक्चर ऑर्गनाईज केले. तर ऑनलाईन कन्सल्टेशन मध्ये सुद्धा आता काही ऍप्लिकेशन अवेलेबल आहेत आणि आत्ताच्या या एकंदर असणाऱ्या परिस्थितीनुसार ऑनलाईन कन्सल्टेशन ह्या ऍप्लिकेशन मध्ये पुढच्या काही काळात खूप भर पडेल. कारण ते एक प्रॉब्लेम स्टेटमेंट जगाच्या समोर आलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने हा संवाद रिमोटली आणि ऑनलाईन कसा इफेक्टिव्हली करता येईल याची काही ऍप्लिकेशन्स आता उपलब्ध आहेत, पण ती सुद्धा बऱ्यापैकी पुढे अजून त्याच्यात एनहान्समेंट होऊन उपलब्ध होतील. टेलिमेडिसिन टेलिमेडिसिन हे तसं गेल्या 10 वर्षापासून वेगवेगळ्या स्तरावर वापरलं जातं आणि सीडॅक सारख्या संस्थेचं टेलिमेडिकेशन प्लॅटफॉर्म हे आता अवेलेबल आहे, पण तो प्युअरली असा आयुर्वेदीय वैद्यांसाठी अवेलेबल नसून उपलब्ध नसून तो इन जनरल आहे. पण त्याच्यातल्या काही फीचर्स हे वापरले जाऊ शकतात. त्याच्या अनुषंगाने त्याचा उल्लेख इथं केलाय. आता एवढीच लिस्ट आहे का? तर असं नाही. ही महत्वाची लिस्ट ही क्लिनिशियनला डे टू डे प्रॅक्टिस मध्ये वापरता येऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा ग्रुप आहे हा रिसर्चरचा. तर आता म्हटलं तर तसं रिसर्चसाठी प्रकृती परीक्षणाचं सॉफ्टवेअर त्याच्यात सीडॅकच्या प्रकृती परीक्षणामध्ये अजून त्याच्या धातू परीक्षण, सारता परीक्षण अशी सब ऍप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर डेटा मायनिंग टूल म्हणजे आता बघितलं तर आपण जनरली प्रत्येक वैद्याकडे एक ग्रंथांची सूची असते. त्याच्यामध्ये बृहत्त्रयी, लघुत्रयी, निघंटू, भावप्रकाश आणि इतर अनेक ग्रंथ असतात. पण ही सगळी ग्रंथातली डिकोड केलेली माहिती सिस्टीम मध्ये भरून ती आपल्याला एका सिंगल क्लिकवर रिट्राईव्ह करून अवेलेबल करून दिलेली काही टूल्स आहेत. त्याच्याबद्दल पण आपण बोलू. ती रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यू उपयोगी ठरू शकतात. तसेच काही ड्रग डेटाबेस आहेत की ज्याचा रिसर्च किंवा काही हायपोथेसिस टेस्टिंगसाठी किंवा पीजीच्या स्टुडंटसाठी किंवा जे वैद्यकीय व्यवसाय बरोबर काही रिसर्च प्रोजेक्ट मध्ये काम करतात त्यांनाही उपयोगी ठरू शकेल. आणि रिसर्च म्हणलं की डॉक्युमेंटेशन आलं. डे टू डे प्रॅक्टिस मध्ये असणारं डॉक्युमेंटेशन आणि रिसर्च प्रोजेक्टच्या अनुषंगाने असणारं डॉक्युमेंटेशन याच्यात थोडा फरक आहे. त्या प्रोजेक्टची आपली एक टेम्पलेट असते म्हणजे कुठल्या प्रकारचा डेटा डॉक्युमेंट करायचा अशा कस्टमाइज काही टेम्पलेट्स ह्या रिसर्चसाठी उपलब्ध आहेत किंवा करता येऊ शकतात. तर तो पण इथे आपल्याला बघता येईल. आणि तिसरा प्रकार आहे की अकॅडमिक म्हणजे ज्या आयुर्वेदिक इन्स्टिट्यूट्स आहेत म्हणजे कॉलेजेस किंवा टीचिंग इन्स्टिट्यूट त्यांच्यासाठी डिजिटलाइज संहिता, डेटा मायनिंग टूल, प्रकृती परीक्षण म्हणजे ही की ऍप्लिकेशन्स आहेत. याचा अर्थ असा नाही की इतर इकडे वापरली जाऊ शकत नाहीत. पण ही महत्वाची ऍप्लिकेशन त्या ग्रुपसाठी उपयोगी ठरू शकतात. आता त्याच्यानंतर ही एक जस्ट समरी दिलेली आहे. ही ऍप्लिकेशन्स आता वेगवेगळ्या संस्थांमार्फत उपलब्ध आहेत किंवा काही वैयक्तिक स्तरावर पण उपलब्ध आहेत. तीच इथं परत लिहिलेली आहेत. म्हणजे आयुसॉफ्ट असेल, औषधी कोश असेल, वैद्यराज गोल्ड, नंतर आयुष मिनिस्ट्री आता आयुर्वेद HIMS याच्यावर काम करते. ते अजून इन प्रोग्रेस आहे, पण ते पण स्ट्रक्चर डॉक्युमेंटेशनवर आता काम करते. त्याच्यानंतर काही प्रायव्हेट कंपन्या आहेत, त्या सुद्धा आयुर्वेदिक सिस्टीम या डेव्हलपमेंट मध्ये आहेत आणि काही प्रॉडक्ट बाजारात आहेत. त्यातलंच हे एक आयुर्वेद सिस्टीम बाय होम हेल्थ केअर आहे. त्याच्यानंतर आता उल्लेख केल्याप्रमाणे टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्म बाय सीडॅक आणि ऑनलाईन कन्सल्टेशन. तर या आता व्याख्यानाचा स्कोप असा आहे की वेगवेगळ्या पद्धतीची असणारी टूल्स याच्याबद्दल एक इंट्रोडक्टरी माहिती देणं.
पण ज्यांना तपशिलात बघायचं असेल तर शेवटी आम्ही प्रत्येक जे या ऍप्लिकेशन्सवर काम करतायत, ज्यांनी ही डेव्हलप केलीत, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि इतर माहिती देणार आहोत. तर इच्छुकांनी वैद्य निलेश ढवळे यांच्याशी संपर्क साधून ते तुम्हाला संलग्न माहिती पुरवतील. तर ही जनरली ही क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये उपयोगी ठरणारी ऍप्लिकेशन आहेत. तर त्याच्यात आता आयुष्यात 2006 साली बाजारात आलं आणि तिथपासनं 2020 मध्ये हे बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या टप्प्यावर बघितलं असेल. तर आता फक्त या लेक्चरच्या अनुषंगाने त्याच्यातल्या काही गोष्टींचा उल्लेख करणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यात तपशिलात माहिती हवी असेल तर त्या त्या संस्थांना तुम्ही संपर्क साधून तुम्ही डिटेल बघू शकता. आता म्हणजे आयुसॉप बद्दल म्हणाल तर वैद्य गणेश करसखेडे तुम्ही यांच्याशी संपर्क साधून त्याच्यातले तपशील अजून बारकावे जाणून घ्या किंवा त्यांचा एक ऑनलाईन डेमोही ठेवता येईल की कारण आयुसॉफ्ट हे किंवा हे प्रत्येक ऍप्लिकेशन खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. तो एका तासापेक्षा एका वर्कशॉपचा विषय आहे. फक्त इथला उद्देश असा आहे की त्या ऍप्लिकेशनच्या की फीचर्स आता हायलाइट करून पुढे जाणं. आता या आयुसॉफ्ट मध्ये बघितलं तर आता उल्लेख केल्याप्रमाणे प्रकृती परीक्षणाचं सॉफ्टवेअर आहे. पेशंट मॅनेजमेंट सिस्टीम आहे. म्हणजे पेशंटची दवाखान्यात झालेली एंट्री ते पेशंटला औषधं देऊन बाहेर जाण्यापर्यंत या वेगवेगळ्या टप्प्यावर माहिती संकलित करून ती ऍप्लिकेशन मध्ये डॉक्युमेंट करता येते. अन्वेषक माझं स्वतःच वैयक्तिक असं मत आहे की डेटा मायनिंग टूल हे जे सीडॅकने डेव्हलप केलेले आहे म्हणजे ज्याचा मलाही त्याच्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. हे जे काही आता लोक वापरतायत म्हणजे सीडॅक मध्ये म्हणजे काही प्रमाणात ते खरेदी केलं जात आहे, वापरलंही जात आहे. पण त्याची जी कॅपॅसिटी आहे, ज्या व्हिजननी डेव्हलप केलंय ते तसं मी म्हणेल ते अंडर युटिलाइज आहे. इतकं त्याचा थॉट कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे आणि ऍप्लिकेशन किंवा युसेज त्याचा वाईडर रेंजला होण्यासारखा आहे. त्याचं एक दोन एक्झाम्पल आपण पुढच्या टप्प्यात बघणार आहोत व्याख्यानाच्या. पण ते एक खूप महत्वाचं ऍप्लिकेशन विशेषतः जे नवीन विद्यार्थी किंवा वैद्य आहेत ज्यांना ऑलरेडी माहिती असेल त्या ठीक आहे. पण नवीन आहेत त्यांनी जरूर सीडॅक किंवा वैद्य गणेश करसकडे यांना संपर्क साधून घ्या. हे जाणून घ्या. हे अभ्यासासाठी आणि इव्हन प्रॅक्टिससाठी खूप महत्वाचं ऍप्लिकेशन आहे. तर ह्या वेगवेगळ्या अ, पद्धतीच्या टेम्पलेट्स आहेत म्हणजे इन्फॉर्मेशनचं ग्रुपिंग आहे. म्हणजे आपण जे प्रॅक्टिस मध्ये वापरतो किंवा वैद्यकीय व्यवसायात वापरतो हेतू, लक्षण, व्याधी या प्रत्येक याच्यामध्ये इनॉर्मस इन्फॉर्मेशन भरलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या एक्सपेक्टेशन नुसार क्वेरी बिल्ड करून ती माहिती युजर पुढे मांडली जाते. त्याच्यानंतरच एक ऍप्लिकेशन आहे आयुसॉफ्ट मधलं आयुर्विज्ञान. बेसिकली या डिजिटलाइज संहिता आहेत. याच्या तपशिलाने पुढच्या टप्प्यात बघणार आहोत. अन्वेषक टूल मध्ये काय आहे नक्की तर विशेषतः नववैद्यांसाठी आणि स्टुडंटसाठी मी एक दोन एक्झाम्पल इथे उल्लेख केलेला आहे. त्याचं इम्पॉर्टन्स किंवा उपयोगिता अंडरलाईन करण्यासाठी. आता तुम्ही बघितलं तर इनपुट म्हणजे आपण एखादी रिक्वेस्ट त्या टूलला देण्याची एक क्वेरी आहे. म्हणजे कशा पद्धतीने रिक्वेस्ट देऊ शकतो आणि मग आउटपुट आहे. आता तुम्ही बघितलं तर आउटपुट कॉलम हा एम्प्टी आता. ऍक्च्युली वेळेच्या अभावी मला ऍक्च्युली ते ऍक्सेस करून त्याच्यातली माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. त्याच्यामुळे तो एम्प्टी दिसतोय. पण तुम्ही सीडॅकशी संपर्क करून त्याच्यातले तपशील जाणून घेऊ शकता. पण मूळ मुद्दा असा आहे म्हणजे अगदी बेसिक लेवलची एक्सपेक्टेशन बघितली आपण. तर चिकित्सा करताना मधुर रसाची, शीतवीर्याची आणि बृहन कर्म करणारी द्रव्य हवी आहेत. म्हणजे ही जर आपली अपेक्षा असेल तर ते आयुर्वेदात आयुसॉफ्टचं क्वेरी बिल्डिंगचं लॉजिक वापरून आपण ही माहिती एका सिंगल क्लिकवर आपल्याला उपलब्ध होऊ शकते. तसंच एक दुसरा प्रकार आहे, एक उदाहरण दिलंय की रसतिक्त, वीर्यशीत आणि कर्म रसायन. ही फक्त तीन उदाहरणं आहेत. पण अशा परम्युटेशन
एका सिंगल क्लिकवर डेटा रिट्राईव्ह किती माहिती उपलब्ध होऊ शकते. मूळ सांगण्याचा उद्देश तो आहे. आणि दुसरं एक उदाहरण बघितलं तर टिपिकली सॉफ्टवेअर याच्यामध्ये ह्या क्वेरी बिल्डिंग मध्ये दोन म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेटर म्हणतात अँड आणि ऑर. हे कंडिशनल ऑपरेटर म्हणतात. तर पहिलं बघितलं तर तुम्ही ऑर ऑपरेटर आहे आणि दुसरं आहे तर नॉट इक्वल टू. तर म्हणजे बऱ्याच वेळा आपण क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये असं बघतो की एखादा अ, रुग्ण हा पित्त प्रकृतीचा असतो, पण त्याला काही पाचन किंवा दीपन करणारी औषध योजना करायची असते. तर अशा सुद्धा कंडिशन बिल्ड करता येऊ शकतात, की असे कल्प मला हवेत, की जे आमवातावर चालतील, त्याचं कंटेंट शून्य आहे, पण त्याच्यात भल्लातक हा कंटेंट नकोय. तर अशा पद्धतीची रचना करून ते क्वेरी आउटपुट करता येतं. त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण दिले, की हा झाला बेसिक संहितेतला डेटा वापरून काय करता येईल. त्याच्यानंतर आता एक उदाहरण दिलंय, की हीच कॉन्सेप्ट वापरून सध्या चालू असलेल्या वेगवेगळ्या एरियामध्ये हे कसं वापरता येईल. तर तुम्ही बघितलं तर ही ऑलमोस्ट 10 ते 15 ओळींची एक एक रिक्वेस्ट क्वेरी टूलला देता येते. तिथे वरती लिहिलंय अँटी कॅन्सर. आता अँटी कॅन्सर ही काही प्रॉपर्टी नाही, पण अँटी कॅन्सर म्हणताना कशा-कशा पद्धतीची औषधं किंवा वनस्पती या अँटी कॅन्सर या चिकित्सा टार्गेटवर येऊ शकतात. म्हणजे तशा पद्धतीची चिकित्सा करताना उपयोगी ठरू शकतात. तर तुम्ही क्वेरीत जे निळ्या रंगातलं आणि हिरव्या रंगातलं बघितलं, तर अशी औषधं जो वेदना स्थापन करतात, शूलप्रशमन करतात, रसायन आहेत, व्रणरोपण करतात, अंगमर्दन कमी करणारे आहेत, प्रशमन करणारे आहेत, जीवनीय आहेत किंवा लेखन करणारे आहेत किंवा छेदन. तर ते एवढ्या प्रकारे ती औषधाची योजना करून, ती क्वेरी बिल्ड करून असं बघितलं तर आता या बिल्ड केलेल्या क्वेरीवर 524 वनस्पती अशा आहेत, की या कोणतातरी क्रायटेरिया फुलफिल करतात. अशा अशा पद्धतीने हे अन्वेषक आहे. आता त्याच्या महत्वात पुढचं ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे संहिता सर्च. CCRSचं ऑनलाईन संहिता सर्च हे बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये वापरलं जातं. पण या फोरमला पुन्हा एकदा सांगण्याच्या उद्देशाने हे इथे घेतलेलं आहे. तर हे खूपच प्रभावी असं टूल आहे आणि डे टू डे प्रॅक्टिस आणि रिसर्चमध्ये याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर लोकं करतायत आणि होताना दिसतो. यामध्ये म्हणजे ज्यांनी बघितलं नसेल, आपण आता डायरेक्ट ऑनलाईन जाऊन सुद्धा काही वनस्पती किंवा शब्द सर्च करू शकतो. पण जो काही इथे दिलेला आहे फोनेटिक कीवर्ड तो सर्च केल्यानंतर प्रत्येक सूत्र ज्या सूत्रामध्ये ज्या संहितेत आणि सूत्रात तो शब्द आलेला आहे त्याचे रेफरन्सिंग इथे अवेलेबल होतं आणि त्याच्यावर क्लिक करून तुम्ही त्या रिस्पेक्ट याच्यावर जाऊ शकता. हे खूपच इफेक्टिव्ह आणि अशा डिजिटलाइज संहिता ऑलरेडी अवेलेबल आहेत CCRSच्या या प्लॅटफॉर्मवरती. त्याच्यानंतर औषधी कोश जे वैद्य गणेश करसखेडे यांनी डेव्हलप केलेलं आहे. तर याच्यात बघितलं तर त्याची मांडणी अशी आहे, की त्याच्यात वेगवेगळ्या क्रायटेरिया म्हणजे कॉमन नेम, मेडिसिनल नेम, स्पेशल केस अशा वेगवेगळ्या गटामध्ये त्याचं इन्फॉर्मेशन ही साठवली आहे आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला चिकित्सेमध्ये उपयोगी ठरतील अशी औषधं उपलब्ध होतात. तर आता एक एक्झाम्पल दिलंय. त्यांचा ही सगळी माहिती या YouTube चॅनलवर पण उपलब्ध आहे. आता आपल्याकडे पूर्ण औषधी कोश याचे फीचर बघता येतील एवढा वेळ उपलब्ध नाही. पण इथे चॅनलवर जाऊन त्याचे डिटेल बघू शकता किंवा तुम्ही त्यांना संपर्क करून वैद्य गणेश करसकडे यांना संपर्क करून तपशिलात त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. त्याच्यातलंच एक उदाहरण आहे, की याच्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त फॉर्म्युलेशन्स आणि 400 पेक्षा जास्त प्लांट्सची इन्फॉर्मेशन याच्यात आहे. आणि ती भैषज रत्नाकर आणि इतर ग्रंथांमधनं संकलित केलेली आहे. आणि इथं तुम्ही वेगवेगळे कल्प संकलित केल्यानंतर त्याची कंपॅरिझन,
प्रिंट काढून एक्सपोर्ट करणं, या बऱ्याचशा फॅसिलिटी त्याच्यात उपलब्ध आहेत. त्याही तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून तपशिलात बघू शकता. त्याच्यानंतर आणखी एक टूल आहे जे वैद्यराज गोल्ड. हे वैद्य रसिक पावसकर यांनी डेव्हलप केलेलं आहे आणि याच्यात त्यांनी उत्तरोत्तर बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत आणि हेही बऱ्याच लोक वापरतात. तर याच्यात केस मॅनेजमेंट, त्याच्यानंतर अपॉइंटमेंट शेड्यूल, फॉलोअप आणि त्या केसची असणारी संकलित केलेली माहिती याच्यात स्टोअर केली जाते. त्याचबरोबर औषधी योजनेसाठी सहाय्यभूत ठरेल अशी सुद्धा डिसिजन सपोर्ट याच्यातनं दिला जातो. त्याचबरोबर प्रत्येक केसचा देवनागरीमध्ये माहितीचं संकलन आणि संपूर्ण सॉफ्टवेअर हे देवनागरीत आहे. त्याच्यानंतर बघितलं तर आणखी एक आहे FRLST चा प्लॅन डेटाबेस. आता या सगळ्या ऑनलाईन वेब पोर्टलच्या द्वारे ही सगळी माहिती उपलब्ध आहे आणि याच्यात सुद्धा काही काही वनस्पतींचं संकलन हे त्याच्या मूलसूत्रानुसार ज्याच्यात फलश्रुती सांगितली जाते त्याचबरोबर त्याची इतर माहिती याच्यात संकलित केलेली आहे. आणि इथं उदाहरण म्हणून एक घेतलेलं आहे की गुडूची ची माहिती इथं उपलब्ध आहे आणि ती तपशिलात बघता येते. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचं टूल म्हणजे संसाधनी. हे CCRS हैदराबादनी डेव्हलप केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काम करणाऱ्या प्रोफेसर अंबा कुलकर्णी यांच्याशी बऱ्याचदा इंटरॅक्शन झालेली आहे आणि हे खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह टूल आहे. तर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये वेगवेगळे शब्द संस्कृतच्या व्याकरणाच्या अनुषंगाने याच्यात सर्च करता येतात आणि त्याचं आउटपुट आपल्याला बघता येतं. तर हे फक्त संस्कृत शब्दकोशासाठीच नाही तर इन जनरल. आणि यांच्या साईटवर तुम्ही बघितलं तर अमरकोश, त्याच्यानंतर मोनियर विल्यम, जे काही हे स्टँडर्ड डिक्शनरीज आहेत संस्कृत शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी, तर त्याच्यासाठी हे खूप उपयोगी टूल आहे आणि हे खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह काम आहे. आणि त्या विद्यार्थ्याला आणि वैद्याला जिथं ग्रंथांचं वाचन हा वैद्यकीय व्यवसायाचा अविभाज्य घटक आहे, तिथे अशा पद्धतीचे ऑनलाईन टूल्स सूत्रांचा अन्वय लावताना किंवा अर्थ लावताना बरेच उपयोगी ठरतील असं दिसतंय. त्याच्यानंतर आणखी एक पोर्टल आहे. त्याच्यावर बरेचसे जे नेहमी वापरले जातात अशा संस्कृत इंग्लिश डिक्शनरीच्या ऍक्सेस अवेलेबल आहे. त्याच्यात नामोल्लेख करायचा झाला तर आपटेकोश आहे, मोनियर विल्यम आहे आणि त्याचबरोबर इतर अनेक आहेत. आता गेलं ते मोनियर विल्यम्स, तो सर्च झालेला शब्द आणि त्याच्या अनुषंगाने असणारी माहिती ही तुम्हाला बघायला मिळते. आता हे बघितलं आपण प्रॅक्टिस, रिसर्च आणि अकॅडमिक क्षेत्रात. आता रिसर्च मध्ये बघाल तर काही अशी टूल्स आहेत जी आयुर्वेदाच्या रिसर्च साठी डेव्हलप झालेली नाहीयेत, पण इन जनरल ती ऑलरेडी रिसर्च साठी उपलब्ध आहेत आणि त्याचा वापर आपण आपल्या म्हणजे PG किंवा PhD रिसर्च किंवा इन जनरल आपल्या रिसर्च प्रोजेक्ट साठी खूप इफेक्टिव्हली करू शकतो. त्यातला मायक्रोसॉफ्ट एक्सेल याचा मुद्दाम उल्लेख इथं केलेला आहे. एका पाहणीनुसार असं लक्षात आलंय की मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे जे आपण डे टू डे जीवनामध्ये इतक्या इफेक्टिव्हली आणि बऱ्याच वेळा वापरतो, पण ते त्याचे जे संपूर्ण फीचर्स आहेत ते वापरले जात नाही, असं एक ऑब्झर्वेशन आहे. तर तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल या बेसिक टूल्सची जरी वेल अक्वेंट झाला, त्याच्या वापरातली सगळी तुम्ही एक्सपर्टीज डेव्हलप केली, तरी तुम्हाला रिसर्चला आवश्यक असणारे 70 to 80% एक्सपेक्टेशन एक्सेल मधनं फुलफिल होतात. त्याच्यात जे आपल्या डेटा अनालिसिस साठी लागतं कुठल्याही PG किंवा PhD च्या किंवा रिसर्च प्रोजेक्ट साठी, त्याच्या बऱ्याचशा फंक्शनॅलिटी याच्यात आहेत. कारण बरीचशी टूल्स आहेत जी स्टॅटिस्टिकल टूल मध्ये येतात,
ती एक तर पेड आहेत आणि काही जी उपलब्ध आहेत त्याचा लर्निंग कर्व्ह आहे. म्हणजे ती शिकण्यासाठी तुम्हाला टाईम इन्व्हेस्ट करायला लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही ही अडॉप्ट करू शकता. तर म्हणून एक माझा असं सल्ला राहील विशेषतः नवीन वैद्यांना आणि विद्यार्थ्यांना, की त्यांनी एक्सेलचा पुरेपूर वापर करावा आणि तुम्ही याच्या ऑनलाईन ट्युटोरियल्स आहेत. YouTubeवर गेलात तुम्ही तर तुम्हाला पाहायला मिळेल. खूप छोट्या-छोट्या ट्युटोरियल्समध्ये एक-एक फीचर खूप इफेक्टिव्हली एक्सप्लेन केलेलं आहे. तर ते तुम्ही सॅम्पल डेटा वापरून तुम्ही त्याचं स्किल आत्मसात करू शकता. त्याच्यानंतर इपी-इन्फो हे आणि वेका ही 2 ओपन सोर्स टूल आहेत. म्हणजे विशेषतः जे रिसर्चमध्ये आहेत त्यांनी थोडा टाइम इन्व्हेस्ट केला. म्हणजे बऱ्याचदा आपल्या पीजी आणि पीएचडी रिसर्चसाठी आपण स्टॅटिस्टिशियनची मदत घेतो. पण माझं स्वतःचं मत आहे, की ती तर मदत आपल्याला घ्यायला लागेलच. पण तुम्ही स्वतः या टूल्समध्ये थोडा वेळ इन्व्हेस्ट करून जर त्याची उपयोगिता आणि वापर जर शिकून घेतला, तर तुमचं एनालिसिस करण्याची एक व्हिजन आहे, ती खूप वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होते. म्हणून माझा स्वतःचा असा आग्रह राहील, तुम्हाला उपलब्ध असलेल्या वेळेतला थोडा वेळ काढून तुम्ही ही टूल एकतर ऑनलाईन त्याचे ट्युटोरियल्स आहेत त्याच्यातून किंवा कुणी एक्सपर्ट असतील त्यांच्याकडनं तुम्ही शिकून घ्या आणि त्याचा तुमच्या एनालिटिकल साठी खूप चांगला उपयोग होतो. त्याच्यामुळे ही टूल्स तुम्ही तुमच्या रिसर्च प्रोजेक्टमध्ये वापरा. आता हे करत असताना मी जेव्हा इतर ट्रॅडिशनल मेडिसिन बघितलं, तर तिथेही बरीचशी टूल्स जिथं कॉम्प्युटेशनल टेक्नॉलॉजी वापरली जाते, तर अशी ऑलरेडी अवेलेबल आहेत. म्हणजे याचा उल्लेख करण्याचं मुद्दाम कारण म्हणजे याच्यातलं जे ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन आहे, त्या त्या डोमेनमध्ये किंवा त्या एरियामध्ये अशी बरीचशी टूल्स ऑलरेडी चायनीज मेडिसिन प्रॅक्टिशनरसाठी उपलब्ध आहेत. आणि हे चायनीज मेडिसिन आणि आयुर्वेद याच्यातल्या बऱ्याचशा मूलभूत संकल्पना याच्यात साम्यस्थळ जाणवतात. त्याच्यामुळे कन्सेप्च्युअली जरी काही भिन्नता असेल, तरी जेव्हा संगणकाचा आयुर्वेदामध्ये उपयोग करायची वेळ येते, तेव्हा याचा संदर्भ आपल्याला या चायनीज मेडिसिनमध्ये उपलब्ध असलेल्या ॲप्लिकेशनचा संदर्भ बघितला, तर तो नक्कीच आपल्याला उपयोगी ठरू शकतो. आणि याच्यातनं जे रिसर्च एरियात आहेत, तर त्यांना काही प्रोजेक्ट कन्सेप्च्युअलाइज करण्यासाठी या अशा संदर्भांचा नक्कीच उपयोग ठरेल. तुम्ही एक बघितलं तर टंग बेस्ड डायग्नोसिस हे चायनीज ॲप्लिकेशन्स अवेलेबल आहे. जे आपण आपल्या वैयक्तिक प्रॅक्टिसमध्ये म्हणजे जिव्हा सामनेराम आणि जिव्हा परीक्षणानंतर बरेचसे आपले वैद्यकीय आडाखे किंवा ठोकताळे बांधतो नैदानिक दृष्टीने. तर ती ती सगळ्या पद्धतीची कम्प्युटेशनल उपयोगिता ह्या टंग बेस्ड डायग्नोसिस मधनं उपलब्ध आहे. आता ही टूल अगदीच प्रत्येक वैद्याला उपलब्ध आहेत किंवा वापरतील असं नाही. पण ही काळाच्या ओघात उपलब्ध होऊन वापरण्याच्या टप्प्यावर येतील. पण आपल्याला या डोमेनमध्ये काय चालू आहे आणि जगाच्या पातळीवर कोणकोणत्या प्रकारची टूल्स अवेलेबल आहेत, तर त्याचा आपल्याला जर अंदाज असेल, तर आपल्या प्रॅक्टिसमध्ये याचा वापर करता येऊ शकतो. हे आपण नक्कीच समजू शकतो. त्याच्यानंतर आत्ता उल्लेख केला तसा तिथेही बऱ्याचशा डिसिजन सपोर्ट सिस्टम आहेत. तिथं ट्रॅडिशनल मेडिसिन सिंड्रोम ही कॉन्सेप्ट आहे. म्हणजे काही लक्षण समुच्चयाला सिंड्रोम म्हटलं जातं आणि त्याच्या अनुषंगाने बरीचशी ऍप्लिकेशन्स आहेत. आणि शेवटी आहे टेक्स्ट मायनिंग. म्हणजे जो कम्प्युटेशनल वर्डमध्ये स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड डेटा असं म्हटलं जातं. तर स्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे काय? तुम्ही एखादी सारणी बघितली तर प्रत्येक जो काही तुम्ही माहिती भराल त्याला एक नाव असतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपला केस पेपरचं पहिलं पान. त्याच्यामध्ये रुग्णाचं नाव, वय, लिंग, पत्ता, लक्षण समुच्चय. या प्रत्येक माहितीला एक काहीतरी टायटल आहे. म्हणजे संगणकात ही माहिती जेव्हा स्टोअर होईल, तेव्हा त्या फील्डच्या अनुषंगाने स्टोअर होते. या माहितीला स्ट्रक्चर्ड इन्फॉर्मेशन म्हणतात.
आणि जेव्हा अनस्ट्रक्चर्ड इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही बघितलं तर एक डिस्क्रिप्टिव्ह कमेंट्स आपण लिहितो आपल्या केस पेपरवर. तर म्हणजे रुग्ण प्रवेशित झाला, प्रवेशित झाला तेव्हा हा लक्षण समुच्चय होता. हे एका प्रकारे ते स्टोरी टेलिंग किंवा अशा डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट मध्ये होतो. तिथं माहितीचं ग्रुपिंग नसतं. त्याला अनस्ट्रक्चर्ड इन्फॉर्मेशन म्हणतात. आणि अनस्ट्रक्चर्ड इन्फॉर्मेशन मधनं स्पेसिफिक म्हणजे मी आता एका रुग्णाच्या रुग्णपत्रकावर तर बरीच डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन असेल, की म्हणजे तो आला कसा, त्याला लक्षण समुच्चय उद्भवला कसा, किती कालापासून आहे, हे जर डिस्क्रिप्टिव्ह लिहिलं असेल तर त्यातनं नेमका लक्षण समुच्चय उचलणं हे अवघड जातं. तर टेक्स्ट मायनिंग आणि इतर मेथड मधनं त्या या डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन मधनं स्पेसिफिक इन्फॉर्मेशन कॅप्चर करून ती स्टोअर केली जाते. तर अशा पद्धतीचे ऍप्लिकेशन सुद्धा उपलब्ध आहेत. मला एक मुद्दा इथं नमूद करायचा आहे, की अनस्ट्रक्चर्ड इन्फॉर्मेशन ही त्याच्यावर ऍप्लिकेशन डेव्हलप करण्याची वेळ केव्हा येते, तेवढी माहिती संकलित करून वेगवेगळ्या संगणकीय सिस्टीम्स मध्ये स्टोअर झाली असेल, तर त्याचा पुढचा टप्पा आहे की अनस्ट्रक्चर्ड इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह करून त्याची ऍप्लिकेशन तयार करणं. पण आता आपण आपला जर आयुर्वेदातल्या संगणकी वापराचा आढावा घेतला, तर आपण तसं म्हटलं तर आपण पहिल्या स्टेज मध्ये आहोत. म्हणजे जिथे आपण माहिती संकलित करून त्या फील्ड मध्ये स्टोअर करतो आणि याच्यानंतर जेव्हा ही माहिती खूप मोठ्या प्रमाणावर संकलित होऊन स्टोअर होईल, त्याच्यानंतर पुढचा टप्पा येतो की हा अनस्ट्रक्चर्ड डेटातनं योग्य ती माहिती कॅप्चर करून ती युजरला देणं. याच्यानंतर अशाच प्रकारे म्हणजे आपण बघितलं जसं चायनीज मेडिसिन हे ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन आहे, तसं जॅपनीज मेडिसिन एक कॉम्बो मेडिसिन आहे किंवा कोरियन मेडिसिन मध्ये सॅमसंग मेडिसिन आहे. तर तिथे सुद्धा अशी वेगवेगळ्या प्रकारची ऍप्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही विशेषतः रिसर्च पोर्टल आहेत, तिथं तर हे दोन कीवर्ड दिले म्हणजे चायनीज मेडिसिन आणि कम्प्युटर ऍप्लिकेशन, तसंच कोरियन मेडिसिन कम्प्युटर ऍप्लिकेशन. तर ज्यांना इंटरेस्ट आहे तर त्यांना तुम्हाला बरीचशी लिस्ट बघायला मिळेल. फक्त हे वेळखाऊ काम आहे. तुमचा जर फोकस असेल तरच त्याच्यात वेळ घालवा. अन्यथा हे कोर रिसर्च एरियात असणाऱ्यांच्यासाठी हे जास्त उपयोगी आहे. आता आता आपण बघितले की पास्ट काय होता, नंतर आता सध्या काय अवेलेबल आहे आणि ह्या कम्प्युटर टेक्नॉलॉजीचा उपयोग करून कुठल्या प्रकारची ऍप्लिकेशन्स येतील, येऊ घातलीत किंवा येऊ शकतात. तर त्याच्यावर थोडं मी काय माझा अनुभव आहे त्याच्यावरनं मी हे हायलाइट करणार आहे. सगळ्यात पहिला पॉइंट बघितला तर AI मशीन लर्निंग बेस्ड डिसिजन सपोर्ट सिस्टीम. आपण बऱ्याच ठिकाणी वाचत असतो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग हे म्हणजे खूप चर्चेचे विषय असतात आणि बऱ्याच वेळा त्या शब्दांचा अर्थाचा उगम न होताही बऱ्याच वेळा आपण व्यवहारात वापरले जातात. इतके ते रूढ झालेले आहेत. तर इथं माझा उद्देश असा आहे की त्याच्याबद्दल थोडी माहिती नॉन टेक्निकल भाषेत देऊन आपल्याला ती आपल्या या फोरमला सांगता येईल का, हा माझा उद्देश आहे. त्याचा कारण असं की जेव्हा आपल्याला या टर्मचा अर्थ कळतो तेव्हा त्याच्या अनुषंगाने आयुर्वेदाला उपयोगी असणारी ऍप्लिकेशन्स आपल्याला किती इफेक्टिव्ह ठरू शकतात हे नक्कीच कळेल. त्याच्यानंतर नॅचरल लँग्वेज बेस्ड ऍप्लिकेशन हे आता म्हटलं तसं की जे डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन असते त्याच्यातनं स्पेसिफिक आपल्याला शब्दांसाठी पुढचा शब्द काय असेल हे सिस्टीम सांगते. त्याचं एक उत्तम उदाहरण बघितलं तर जेव्हा तुम्ही जीमेल मध्ये ईमेल ड्राफ्ट करत असता आणि जर तुम्ही नेहमी तुमचं नाव खाली शेवटी टाकत असा, सपोज टिपिकली स्ट्रक्चर ईमेलचं असतं की विथ रिगार्ड्स माझ्या बाबतीत प्रमोद धुमाळ, तर जेव्हा मी विथ लिहितो तेव्हा रिगार्ड्स मला ते पॉप्युलेट करून दाखवतो. हे नेहमी वापरामुळे ही सिस्टीम लर्न होऊन तो ईमेल बॉक्स आपल्याला सजेस्ट करतो की पुढचं सेंटेन्स काय असेल किंवा काही ग्रामॅटिकल मिस्टेक असतील तर त्या सजेस्ट केल्या जातात.
त्या सगळ्या प्रकारची ऍप्लिकेशन्स ही या डोमेन मध्ये येतात. हे सांगण्याचं कारण असं की कालांतराने जेव्हा आयुर्वेदातला रिसर्च आणि संगणकाचा वापर तो त्या स्तरावर जाईल, तेव्हा अशा प्रकारची ऍप्लिकेशन सुद्धा अ, उपयोगी ठरू शकतात किंवा वापरली जाऊ शकतात. आता याच्यातलं महत्वाचं एक उदाहरण असं आहे की मी आमच्या एका मित्राबरोबर चर्चा करत होतो. तर त्यांनी मला सहज सांगितलं की गेल्या 17 वर्षात 22,000 रुग्णांचं त्यांनी परीक्षण केलं. तर आता 22,000 हा खूप मोठा आकडा आहे. पण हा सगळा डेटा हा केस पेपरवर आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 17-18 वर्षात जर 22,000 रुग्ण बघितले असतील, तर तुम्ही विचार करा, त्या एका रुग्णाच्या अगेन्स्ट आपण असणारी संलग्न माहिती ही भरपूर असते. म्हणजे एक जरी केस पेपर बघितला आणि त्याचा फॉलोअप जर 2 वर्ष असेल, तर आपण आपल्या क्लिनिकमध्ये बघतो साधारणतः 6-7 म्हणजे फॉलोअप किती दिवसांनी आहे, त्याच्यावर ते केस पेपरचं बाड तयार होतं. तर जेव्हा आपण या नॅचरल लँग्वेज ऍप्लिकेशनचा विचार करतो, तेव्हा अशी संकलित माहिती जेव्हा संगणकाला भरली जाईल, तेव्हा त्या माहितीतून येणारी जे ट्रेंड्स असतील, पॅटर्न असतील, ते खूप आपल्याला उपयोगी ठरेल. म्हणजे मला तर वाटतं ते थक्क करणारे असतील असे सुद्धा असेल. म्हणजे 22,000 रुग्णांमध्ये एक उदाहरण द्यायचं झालं तर 22,000 रुग्णांमध्ये जर जर मी 200 आमवाताचे पेशंट्स बघितले असतील, तर 200 आमवाताच्या पेशंटला मी किती वेळा आमवातरी वापरली आहे. हे मी जर तो सगळा डेटा संगणकामध्ये स्टोअर असेल, तर काही असे ॲप्लिकेशन्स इव्हॉल्व होऊ शकतील, की जेव्हा माझं निदान आमवात होतं, तेव्हा मी जी माहिती माझ्या संगणकीय ॲप्लिकेशनमध्ये स्टोअर केली, त्याच्यावर तो संगणकातला ॲप्लिकेशन मला आमवातारी हे सजेस्टेड मेडिकेशन्स सांगू शकेल. म्हणजे इथे 2 भेद आहेत. पहिलं आपण अन्वेषक किंवा औषधी कोश सारखी ॲप्लिकेशन बघितली. ती ॲप्लिकेशन आहेत की ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे असलेली माहिती किंवा औषधी योजना डिकोड करून संगणकात भरली. हा एक टप्पा. म्हणजे आपण काय केलं, की ती जी काही माहिती होती ती संगणकाला भरली आणि आपण आपल्या अपेक्षेनुसार क्वेरी बिल्ड करून ती रिट्राईव्ह केली. हा एक टप्पा. पण हे जे आता मी ज्याचा उल्लेख करतोय, 22,000 केसेसमध्ये माझ्या किंवा त्या वैद्यांच्या प्रॅक्टिसच्या मेथडनुसार ती माहिती त्या संगणकात भरली. ते जे नेहमी आमवाताची चिकित्सा म्हणून जे औषधी योजना करतात, त्याच त्यांच्या संगणकात भरलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने ते ॲप्लिकेशन पुढचं प्रेडिक्शन करणार आहे किंवा तुम्ही जे आमवाताच्या चिकित्सेत इफेक्टिव्हली वापरता आणि ज्या रुग्णांना 100% उपशय मिळाला आहे, अशाच रुग्णांमध्ये यशस्वी ठरलेल्या चिकित्सा कल्पांचा सजेशन ऍप्लिकेशन देऊ शकतं. अशा प्रकारची काही ऍप्लिकेशन आता ऍलोपॅथी डोमेन मध्ये आहेत. त्याचा 1-2 उल्लेख आपण बघू. त्याच्यानंतरचा विषय आहे रेकमेंडेशन सिस्टीम. याचं खूप आजच्या परिस्थितीतलं उदाहरण म्हणजे Amazonची साईट. तुम्ही गेला Amazon पोर्टलला गेला, तर सपोज कुठलाही मोबाईल तुम्ही सिलेक्ट केला. तर मोबाईल सिलेक्ट केल्यानंतर जर तुम्ही खाली स्क्रोल केलं, तर तुम्हाला असं दिसतं, की सपोज एक्स मोबाईल आहे. मॉडेलचा उल्लेख करत नाही. एक्स मोबाईल आहे. तर खाली गेला तर मेनी युजर्स हॅव पर्चेस धिस कॉम्बिनेशन म्हणजे त्या मोबाईल बरोबर बऱ्याच लोकांनी हा चार्जर किंवा हे मोबाईलचं कव्हर हे कॉम्बिनेशन खरेदी केलेलं आहे. हे रेकमेंडेशन सिस्टीम या प्रकारात येतं. म्हणजे आतापर्यंत Amazon वरती ज्यांनी ज्यांनी तो प्रकारचा मोबाईल खरेदी केलेला आहे, यांची सगळी माहितीचं अनालिसिस करून तुम्हाला रेकमेंड केलं जातं. याला ह्या रेकमेंडेशन सिस्टीम म्हणतात आणि त्या सुद्धा आपल्या हेल्थ केअर डोमेनमध्ये किंवा आयुर्वेद क्षेत्रात इफेक्टिव्हली येऊ शकतात. याचा एक दुसरं खूप जेव्हा या रेकमेंडेशन सिस्टीमचा अभ्यास केला जातो, तेव्हा एक खूप नेहमी उदाहरण दिलं जातं. म्हणजे अमेरिकेतल्या जी स्टोअर्स आहेत, डिपार्टमेंटल स्टोअर किंवा ग्रॉसरी स्टोअर, तिथला खूप एक महत्वाचा स्टडी आहे. तिथे जे डिपार्टमेंट स्टोअर होतं, तिथं येणाऱ्या ग्राहकांचं अनालिसिस केलं आणि त्याच्यानंतर एक जाणवलं,
शुक्रवारी संध्याकाळी जे ग्राहक येतात ते बिअरची बाटली आणि डायपर ह्या 2 गोष्टी बऱ्याच लोकांनी खरेदी केल्यात आणि ते सुद्धा घडतं शुक्रवारीच. तर याला पॅटर्न मायनिंग म्हणतात. तर या पद्धतीचे खरेदी केलेल्या वस्तू म्हणजे डायपर आणि बिअर. तर असं जेव्हा याचं एनालिसिस केलं गेलं, तेव्हा असं लक्षात आलं, की शुक्रवारनंतर वीकेंड असतो आणि जनरली पाश्चिमात्य संस्कृती अशी आहे, की तिथे वीकेंड साजरा करायचा. त्याच्यासाठी बिअर खरेदी केली जाते आणि ज्यांना छोटी बाळं आहेत, त्यांना व्यत्यय नको म्हणून डायपर लावून झोपवलं जातं. असं पाहण्यात आढळलं. तर सांगायचा दृष्टिकोन असा, तर ही सगळी ग्रॉसरी स्टोअर्स आहेत. तिथे आत्ता सुद्धा तुम्ही गेलात, तर कुठल्याही स्टोअरमध्ये गेला, आपल्या भारतात उपलब्ध असलेला, तर आपण एक ऑब्झर्वेशन बघितलं, तर आपल्याला ती मांडणी बदललेली दिसते. म्हणजे ह्या आत्ता उल्लेख केलेल्या घटनेनंतर त्या डिपार्टमेंट स्टोअर वाल्यांनी डायपर आणि बियर ह्या 2 गोष्टी ज्या वेगवेगळ्या शेल्फमध्ये होत्या, त्या जवळ आणून ठेवल्या. याच्यातनं त्यांचं इकॉनॉमिकल मॉडेल असं होतं, जो या 2 वस्तू कलेक्ट करायला वेळ जाणार आहे त्या व्यक्तीचा, तो वाचला आणि समोर दोन्ही गोष्टी लगेच दिसतायत. त्याच्यामुळे त्या पटकन खरेदी करण्याचाही कल वाढला. तर हे उदाहरण देण्याचं कारण असं, की अशाच पद्धतीचं क्लस्टरिंग, लक्षण आणि औषध योजना म्हणजे हा व्याधी आणि हे द्रव्य अशा बाबतीतल्या सिस्टीम सुद्धा आपल्या आयुर्वेदामध्ये इव्हॉल्व होऊ शकतात. अ, हो. आता हे आपण या सगळ्या विषयाची चर्चा करत असताना या या टर्मचा एक थोडक्यात नॉन टेक्निकल भाषेत थोडा परिचय करून देण्याचा प्रयत्न करतो. आता मशीन लर्निंग तर याचं एक आपण नेहमीचं उदाहरण बघितलं तर आपल्याला हा थ्री इडियट्स मधला नेहमीचं माहित आहे. म्हणजे ह्या गोष्टी तशा खूप तुम्ही आता गुगल केलं तर खूप कॉम्प्लिकेटेड डेफिनेशन तुम्हाला बघायला मिळेल. जी आता लगेच कळेल का तर शक्यता कमी वाटते. तर मशीन लर्निंग म्हणजे काय? की कोणतंही मशीन आहे किंवा कॉम्प्युटर आहे, त्याला ठराविक माहिती भरली जाते आणि त्या माहितीच्या आधारावर कॉम्प्युटरचं लर्निंग वाढवलं जातं आणि त्याच्यानुसार जे टार्गेटेड टास्क आहे, ते करायला त्याला इफेक्टिव्हली वापरलं जातं. म्हणजे याचे 3 टप्पे आहेत. एक तर माहिती भरणं, दुसरं त्याचा पॅटर्न अनलाईज करणं आणि तिसरं म्हणजे तो इफेक्टिव्हली त्याचा युसेज करणं. आता हे करत असताना आता आपण बघितलं तर बरीचशी आता आपल्या डे टू डे लाईफमध्ये उदाहरणं बघतात, की म्हणजे Alexa सारखा रोबो आहे. त्याच्यानंतर ड्रोन डिलिव्हरी आहे आणि आत्ताच्या काळात सुद्धा ड्रोननुसार बरीचशी पाहणी केली जाते. ही सगळी ॲप्लिकेशन्स ही मशीन लर्निंग किंवा एआयच्या अंडर येतात. आता त्याच जोडीला आपण बघितलं तर इतर बरीचशी ॲप्लिकेशन आत्ता बाजारात इतर डोमेनमध्ये उपलब्ध आहेत. जसं फीडबँड आहे. तर तुमच्या तो हातावर लावला असेल तर तुमची काही माहिती संकलित करतो आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला काही सल्ले दिले जातात. तो फीडबँड आहे. त्याच्यानंतर Google ट्रान्सलेट म्हणजे इथे बघितलं तर 103 लँग्वेजेस साठी हे 500 बिलियन पेक्षा जास्त लोक वापरतात आता हे Googleचं टूल. म्हणजे हे शब्दांचे अर्थ सांगण्यासाठी हे वापरलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या भाषांमधलं ट्रान्सलेशनसाठी. तर अशाच पद्धतीच्या टूल्स आपल्याकडेही कालांतराने येऊ शकतात. नंतर ई-कॉमर्स रिकमेंडेशन मी आता जे उदाहरण दिलं डिपार्टमेंट स्टोअर मधलं ते नेटवर्किंग साइट. आता नेटवर्किंग साइट आत्ताची पिढी ही खूप नेटवर्किंग किंवा सोशल मीडियात ऍक्टिव्ह आहे. पण तुम्ही एक बघितलं तर आपल्याला बऱ्याचदा LinkedIn असेल, Facebook असेल किंवा इतर सोशल नेटवर्किंग साइट तर रेकमेंडेशन्स येत असतात. तर म्हणजे आपल्याला कधी-कधी आश्चर्य वाटतं, अरे आपण ही कुठलंही इन्फॉर्मेशन दिली नाही तर हा हा तुमचा फ्रेंड रिक्वेस्ट तुम्हाला याला सजेस्ट करा. तर याच्या बॅकएंडला एक अल्गोरिदम असतो, की तुमच्या ट्री स्ट्रक्चरमध्ये कुठल्या लेव्हलच्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या नेटवर्कमध्ये घेऊ इच्छिता, हे त्या अल्गोरिदम नुसार सजेस्ट केलं जातं. त्याच्यानंतरचं एक आहे राईड शेअरिंग कॅब्स. म्हणजे आता या Ola, Uber असतील या सगळ्या कॅब्स मधनं तुम्हाला Google मॅपद्वारे शेअर केला जातो. हे सुद्धा एआय ॲप्लिकेशनचं उदाहरण आहे. आता थोडक्यात सांगायचं तर हे
वर्क कसं होतं. आता मी म्हटलं की डेटा फीड होतो, तो प्रोसेस होतो, होतं आणि जे काही रिझल्ट आहे, ते परत ऑप्टिमाइज केले जातात. आता ही काही उदाहरणं आहेत, याच्या तपशिलात मी जात नाही, फक्त नामोल्लेख करतो. अशीच ड्रग डिस्कव्हरीत कॉम्प्युटेशनल मॉडेलिंगचा वापर केला जातो किंवा इमेज प्रोसेसिंग म्हणजे एक्स-रे किंवा सीटी स्कॅनच्या इमेजेस या कॉम्प्युटर रीड करून त्याची इंटरप्रिटेशन्स डॉक्टरांना सजेस्ट करतो. आता अशाच प्रकारचे आपले व्रणाचे एवढे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये अशा प्रकारची काही ॲप्लिकेशन्स डेव्हलप होऊ शकतात. व्रणाचे प्रकार सांगितलेत किंवा अ, जीव जीवा लक्षणं सांगितलेत किंवा अनेक दर्शन परीक्षेमध्ये अशी आपल्याकडे निरीक्षणं सांगितलेत, की त्याच्यानुसार निदान निश्चिती होते. तर तशा प्रकारची ॲप्लिकेशन्स डेव्हलप होऊ शकतात. त्याच्यानंतर हेल्थ मॉनिटरिंग. आता असं फीडबँडचं उदाहरण सांगितलं, तशी ॲप्लिकेशन्स आहेत, की कंटिन्युअस डेटा कॅप्चर होतो त्या व्यक्तीचा आणि काही रिकमेंडेशन्स दिली जातात. त्याच्यानंतरचं सांगितलं, की रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबो ॲक्चुअली ती सर्जरी एक्झिक्यूट करतो. अशा प्रकारची ॲप्लिकेशन. नंतर पर्सनलाइज्ड मेडिसिन म्हणजे जिनोम सिक्वेन्सिंग हा खूप कॉम्प्लेक्स आणि फॅसिनेटिंग विषय आहे. ते अॅनलाईज करून काही रिकमेंडेशन दिली जातात. त्याच्यानंतर डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी म्हणजे पॅथॉलॉजीच्या स्लाइड्सचं अॅनालिसिस करून कॉम्प्युटर प्रोबेबल डायग्नोसिस आणि त्याच्या संदर्भातले डिसिजन सांगतो. नंतर क्रिटिकल मॉनिटरिंग म्हणजे आयसीयू सेटअपमध्ये एखादा रुग्ण असेल, तर त्याची वेगवेगळ्या पद्धतीची माहिती संकलित केली जाते आणि त्या माहितीवर त्याची पुढे काही लक्षणं उद्भवण्याचं ची शक्यता आहे, याच्याबद्दल प्रेडिक्शन केलं जातं. त्याच्यानंतर ऑगमेंटेड रिॲलिटी हे जे मी पहिल्या स्लाइडमध्ये म्हणत होतो, ते हे ऑगमेंटेड रिॲलिटी हा आत्ताच्या काळातला तर खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे उदाहरण असं आहे, की हा एक साऊथ आफ्रिकेतला प्रोजेक्ट आहे. त्याच्यातनं मी घेतलेलं उदाहरण आहे. तर तिथे डॉक्टर आणि रुग्णांचा रेशिओ हाची प्रमाण व्यत्यासात आहे. तर त्याच्यामुळे हायली स्पेशलाइज्ड डॉक्टर आहेत. ते टर्शरी केअरमध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व होऊ शकत नाही. हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे मुख्य सिटीमध्ये ते डॉक्टर बसतात आणि टर्शरी केअर म्हणजे आता आपलं इथनं उदाहरण घेतलं तर पुण्यापासून वेल्हा सपोज एक 50-60 किलोमीटर आहे. पण तिथली जो आरोग्य केंद्र आहे, तिथे या प्रकारची थिएटरमध्ये चिकित्सा चालू असते. तिथे ऑपरेशन थिएटरमध्ये तो रुग्ण झोपलेला असतो आणि ह्या व्हर्चुअल ऑगमेंटेड रिअॅलिटी मॉड्यूलनी डॉक्टर इथे हाय एंड रूममध्ये बसले असतात पुण्यामध्ये आणि ते काही ऑपरेशन्स करून हे सर्जरी कंडक्ट करतात आणि त्यांच्या डोळ्यासमोर ते व्हर्चुअल ऑपरेशन थिएटर जे वेल्ह्यामध्ये रिअल वर्ल्डमध्ये आहे, तसं त्यांच्या डोळ्यासमोर डिस्प्ले केलं जातं. म्हणजे सेक्शन कुठे घ्यायचा हे फक्त ते त्यांच्याकडे असणाऱ्या कंट्रोलनुसार करतात आणि तिकडे रोबो ती सर्जरी एक्झिक्यूट करतो. अशा प्रकारची ही ॲप्लिकेशन्स आहेत. ती सुद्धा आता बराच वापरण्याचा ट्रेंड चालू आहे. त्याच्यानंतरचा उल्लेख केला हा कॅन्सर डायग्नोसिस हा म्हणजे कॅन्सरचा डेटा अॅनलाईज करून त्याच्या निदान निश्चितीसाठी डिसिजन सपोर्ट करणं. ऑनलाईन कन्सल्टेशन मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे व्हॉइस बेस्ड प्रिस्क्रिप्शन म्हणजे आपली क्लिनिकमध्ये असलेली व्यग्रता बघता फक्त डिक्टेशन करून ही प्रिस्क्रिप्शन डायरेक्टली की इन होतात आणि ती प्रिंट केली जातात. तुम्ही आयपॅड बघितला असेल तर आयपॅडमध्ये ही इनबिल्ट फंक्शनॅलिटी असते. याला व्हॉइस टू टेक्स्ट म्हणतात. तुम्ही जे बोलता ते की इन केलं जातं आणि नंतर ते काही शब्द चुकले असतील तर ते तुम्ही एडिट करून तुम्ही वापरता. पण आता याच्यात एक चॅलेंज असतो की की मेडिकल डोमेनमध्ये वापरले शब्द आणि इन जनरल सोसायटीमध्ये वापरले जातं. याच्या अर्थाच्या अन्वयात फरक असू शकतो. त्याच्यामुळे याच्या अराउंड काही चॅलेंजेस आहेत, पण लोकं त्याच्यावरही काम करतायत. तर ही काही उदाहरणं, तर त्यातला एक उदाहरण असं घेतलेलं आहे, की जे ARDS इन क्रिटिकल केअर. तर तुम्ही बघितलं, की हा रुग्ण अत्यावस्थेत आयसीयूमध्ये ॲडमिट आहे आणि त्याची प्रत्येक मिनिटाला काही माहिती संकलित होतं. त्याचं पल्स, बीपी, O2 सॅच्युरेशन, असणारं लक्षण समुच्चय. त्याला जी काही डिव्हाइसेस इव्हन आपणही इथे आयसीयू सेटअपमध्ये बघतो, ती संकलित केलेली आहे आणि ती या सेंट्रल डेटाबेसमध्ये स्टोअर होतात, ही सगळी माहिती.
पण आता ARDS याचं प्रॉब्लेम स्टेटमेंटच असं आहे, की ही इतकी सटल कंडिशन आहे, की इव्हन कंटिन्युअस मॉनिटर करून सुद्धा काही वेळेस, की हा पेशंट काही मिनिटांमध्ये क्रिटिकल स्टेजमध्ये लँड अप होतो. हे याचं प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. काही मिनिटात हा होतो, तर या सगळ्या संकलित सपोज हा पेशंट 10 दिवसांपासून या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तर 10 दिवसामध्ये ही संकलित केलेली माहिती म्हणजे त्याची फ्लक्च्युएशन होणारी पल्स, O2 सॅच्युरेशन, लक्षण समुच्चय आणि इतर माहिती. तर या सगळ्या माहितीच्या आधारावर हा जो अल्गोरिदम बिल्ड होतो, तो तो काही ते लक्षण उद्भवण्याच्या काही मिनिट किंवा काही अर्धा तास अगोदर प्रेडिक्ट करतो. उदाहरणार्थ, हा रुग्ण हायपोटेन्शन मध्ये जाणार आहे किंवा रेस्पिरेटरी डिस्ट्रेस मध्ये जाणार आहे. तर हे प्रॉब्लेम स्टेटमेंट एवढं स्ट्रॉंग आहे, म्हणजे याचा अर्थ काय, की कदाचित अशा स्वरूपाची ऍप्लिकेशन रुग्ण जेव्हा जनरल वॉर्डमध्ये असतो, तेव्हा जेव्हा व्हेंटिलेटर आणि इतर सुविधा तिथे उपलब्ध नसतात आणि असे काही प्रकारचे बदल या रुग्णामध्ये होत असतील, या पॅरामीटर्स मध्ये पल्स O2, तर त्या पद्धतीचे पॅटर्न्स या डेटाबेस मध्ये अनालाइज होऊन मॉर्टॅलिटी रिस्क आणि रिस्क ऑफ ARDS ती सिस्टीम युजरला इंडिकेट करते, म्हणजे अलर्ट करते. तर अशा प्रकारची ऍप्लिकेशन्स सुद्धा आता काही इव्हॉल्व्ह झालीत आणि वापरले जातात. त्याच्यानंतर एक थोडा इंटरेस्टिंग विषय म्हणजे आपण बऱ्याच वेळा संहिता वाचत असताना असं म्हणतो, की आपण तंत्रयुक्तीचा वापर करतो. आपण वेगवेगळ्या प्रकारे संधी विग्रह करून अर्थ लावतो. तर मला एक नेहमी बावडेकर सर देत असलेलं उदाहरण आठवतं, की अष्टांगहृदय 11व्या अध्यायातला लिंगम श्रेणी लिंगम सादोल्पो भाषिते इथं. तर त्यांनी त्यावेळी भाषिते इथंचा बरेच अन्वय सांगितले होते. तर मुद्दा असा आहे, तर आता अशा प्रकारची जी काही गोष्टी आहेत, तर ते संगणक करू शकतं का? हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. तर इथे एक एक केस स्टडी झालेला आहे. त्याचा उल्लेख मी इथं करतो. कॅन मशीन राईट अ पोएम? म्हणजे आपण म्हणतो की विल्यम वुड्सचं पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ इमोशन्स. म्हणजे तिथे एक नॉर्मल शब्दांपेक्षा वेगळ्या शब्दांची मांडणी करून इम्प्लाइड अर्थ ध्वनित केला जातो पोएम मधनं. तर इथे त्यांनी असा एक्सरसाइज केला, की इथं पोएम 1 आणि पोएम 2 अशा 2 पोएम दिसतायत. तर आता हा त्यांनी सुद्धा ऑडियन्सला दिलेला प्रश्न होता, की तुम्ही ओळखू शकता का, की यातल्या दोन्ही पोएम संगणकाने केलीत, एक केली का कुठलीच केली नाही? तर आपण बारकाईने बघितलं तर हे सांगणं खूप अवघड आहे, की कुठली पोएम संगणकाची असू शकेल. तर पहिला तर मुद्दा संगणकाने केली असेल का? तर तसं ओळखणं अवघड आहे. पण तुम्ही ऍक्च्युली बघितलं तर स्टेन या पोएटची ही कविता आहे. पोएम 1 त्याने केली आणि काही अल्गोरिदम वापरून संगणकाने ही पोएम 2 केली. तर म्हणजे संगणकीय कॅपॅबिलिटी वापरून अशा प्रकारची ऍप्लिकेशन सुद्धा करता येऊ शकतात. त्याच्यातलाच एक भाग आहे, की जिथे आपण नेहमी अशी भीती बाळगली जाते, की की कॉम्प्युटर ह्युमनला रिप्लेस करेल का? किंवा AI टेक्नॉलॉजी किंवा मशीन लर्निंगचा आत्ताचा जो रेटा बघतोय, की त्याचा संदर्भ घेऊन. तर एक जनरल असं आहे, की व्हॉल्युमिनस टास्क करण्यात कॉम्प्युटर हा खूप हे आहे, ॲडव्हान्स आहे. म्हणजे थाउजंड्स ऑफ डेटा फील्ड्स किंवा लाखो फील्ड्स अॅनलाईज करून त्याच्यातनं आउटपुट देणं, अशा प्रकारच्या सिस्टमसाठी आहे. पण कॉम्प्युटर काही क्रिएटिव्ह टास्क करू शकेल का? तर असं बघितलंय, की त्यातली 1-2 उदाहरणं घेतलीत. हा मी एका टेक्नोक्रॅट फोरममध्ये विचारलेला प्रश्न आहे, की हा गुलजारचा शेर है, इस छोटा सा लम्हा है जो खत्म नहीं होता, मैं लाख जलाता हूँ, मगर ये भस्म नहीं होता. आता तुम्ही यातले जे शब्द बघितले, तर लाख हा न्यूमेरिकल व्हॅल्यू, 1,00,000 जलाता म्हणजे हे इंडिव्हिज्युअल बघितले तर त्याचे अर्थ शब्दकोशात बघितले तर अर्थ होतील. पण जेव्हा तो एक शेर म्हणून बघितलो, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघितला जातो, तेव्हा याचा अर्थ वेगळा होतो. म्हणजे अशाच प्रकारचा आपण तंत्रयुक्तीचा वापर ग्रंथ वाचन करताना करत असतो. तर मुद्दा असा आहे, की संगणक त्याच्या असणाऱ्या कॅपॅबिलिटी वापरून अशा प्रकारची
शब्दांची रचना किंवा हे करू शकतो का? तर याच्यावर काही प्रयोग चालू आहेत, काही यशस्वी आहेत, पण आणखी चालू आहे. दुसरा आहे हा कॅन कॉम्प्युटर क्रिएट अ जोक. आता ही एक इरसाल पुणेरी पाटी आहे. एखादा टकलू म्हणून चिडवू नका, तो तुमच्यावर केस करेल आणि केस हे सिंगल कोटमध्ये आहे. म्हणजे इथे परत तोच मुद्दा आहे, की त्याच्यात असणारा अर्थ म्हणजे इंडिव्हिज्युअल घेतला केस, तर तो एक शरीर अवयव म्हणून. पण याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघितला त्याचा अर्थ पूर्ण वेगळा आहे. तर अशा प्रकारचं क्रिएटिव्ह लिखाण कम्प्युटर करू शकेल का? तर हा क्वेश्चन मार्क आहे. काही प्रयोग चालू आहेत. दुसरं असं आहे, कॅन कम्प्युटर परफॉर्म सर्टन टास्क विच नीड्स इमोशन्स हँडलिंग. म्हणजे याच्यातलं उत्तम उदाहरण आहे किंवा आपल्या क्लिनिकल वर्डशी रिलेटेड, की की रोबो हे जसं सायकॅट्रिक किंवा एक काउन्सिलर काउन्सिलिंग सेशन करतो, तसं रोबो करू शकेल का? आता तुम्हाला याचा एक चपकल उदाहरण बघितलं तर रजनीकांतचा रोबो हा पिक्चर तुम्हाला आठवत असेल. तर त्याच्यामध्ये तो त्या केश कर्तनालयात बसला असताना तो धडाधड फोन नंबर आणि त्यांची नावं सांगत असतो. तर रोबो ही या गोष्टी फ्रॅक्शन ऑफ सेकंदाच्या आत करू शकतो. पण जेव्हा ह्युमन एलिमेंट जिथं येतो, जिथं इमोशन्स इन्व्हॉल्व होतात, तर तशा प्रकारची काही वैद्यकीय टास्क संगणक करू शकतो का? हा क्वेश्चन मार्क आहे. त्याच्यावरती पण काम चालू आहे. म्हणजे याचं उदाहरण असं होतं, की जेव्हा कॅन्सरमध्ये पॅलिएटिव्ह केअर लागते, म्हणजे ज्याला आपण सत्वावजय चिकित्सा म्हणतो. कारण ती निम्म्यापेक्षा अधिक महत्वाची चिकित्सा असते. म्हणजे जी काही औषध योजना चालू असते, त्याच्यापेक्षाही ही ॲश्युरन्सची चिकित्सा जास्त महत्वाची. तर अशा प्रकारच्या चिकित्सा पद्धतीमध्ये किंवा चिकित्सा मोडॅलिटीमध्ये संगणकाचा रोल काय असेल? तर असे हे होणार नाही किंवा किती सक्सेस आहे हा काळाच्या ओघात कळेल. पण अशा ऍप्लिकेशन मधनं काही सकारात्मक रिझल्ट आले, तर ते आपल्या आयुर्वेदाच्या प्रॉब्लेम स्टेटमेंट ऍड्रेस करायला खूप उपयोगी ठरेल, असं माझं मत आहे. याच्या अनुषंगाने घेतलेलं उदाहरण, की ही काही उदाहरण दिलेत, की श्लोकाचा अन्वय लावायला अशी काही ऍप्लिकेशन झाली, तर तशी आपल्याला आयुर्वेदात डेव्हलप करता येतील. पण हे जेवढ्या सहजपणे बोलतो तर याला बॅकग्राऊंडला अनालिटिक्स, अल्गोरिदम, इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप मोठ्या प्रमाणावर किंवा तसं मोठ्या प्रमाणावर तसे प्रकल्प होणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर तंत्रयुक्ती किंवा इंटरप्रिटेशन, जसं जसं श्लोकांचा अन्वय लावणं म्हटलं किंवा तंत्रयुक्तीचा उपयोग करून काही सूत्रांचा अर्थ लावणं, याला कॉन्टेक्स्टला खूप अर्थ आहे. तर अशा प्रकारचे संगणकाचं मदत घेऊन आपल्याला छोटी छोटी ऍप्लिकेशन्स बिल्ड करता येतील का? आता हे हे याला काळाचे खूप मोठा स्पॅन लागणार आहे. पण काही प्रूफ ऑफ कन्सेप्ट म्हणतो, कन्सेप्च्युअल आयडिया आपण घेऊ शकतो का? हा एक आहे. रेकमेंडेशन ऑफ श्लोकसूत्र. तर याच्या पण असंच आहे, की काही काही श्लोकांमध्ये सपोज काही संस्कृत तज्ञांनी तयार केलेले श्लोक आहेत. त्याचा अनालिसिस करून किंवा ग्रंथातले श्लोक अनालाइज करून काही नवीन श्लोकांची मांडणी हा संगणक करू शकेल का? प्रॉब्लेम स्टेटमेंट किंवा क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारची ऍप्लिकेशन किंवा प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट असे प्रोजेक्ट घेता येऊ शकतील त्या त्या प्रकारच्या संस्थांना. त्याच्यानंतर सर्च फॉर मोस्ट फ्रिक्वेंटली ऑकर्ड ड्रग इन ट्रीटमेंट. तर मला या दुसऱ्या एक बावडेकर सरांचं उदाहरण आठवतंय, कुडा आणि कुटकी. तर आम्ही तेव्हा ज्ञानप्रबोधिनी असताना हा छोटासा एक एक्सरसाइज केला होता, की भारत भेषज रत्नावलीतनं या या कॉम्बिनेशनच्या औषधी कल्पांचं संकलन करणं. तर असं हे 2 द्रव्य असणारी खूप औषधं आम्हाला आढळली आणि त्याच्यात बावडेकर सरांचं चिंतन होतं. ते एखाद्या लेक्चरमध्ये याचा उल्लेख करतील. पण माझा या कॉन्टेक्स्ट मधला संदर्भ असा आहे, की म्हणजे जिथं कुडा आणि कुटकी ही 2 भिन्न धर्माची किंवा भिन्न कार्मकत्वाची द्रव्य एका कल्पात आहेत आणि त्याचा एक सर्टन व्याधीवर उपयोग होतो. हा त्यातला बेस आहे. तर माझ्यासाठी हा मुद्दा कम्प्युटरच्या कॉन्टेक्स्टमध्ये महत्वाचा असा आहे, जो आपण 22,000 केसेसचा मगाशी उल्लेख केला, तर तिथे त्या सगळ्या केसेस जर संगणकाला फीड केलेल्या असतील आणि तिथे काही
अशी अनेक भिन्न अ, कर्मुकत्वाची द्रव्ये एका कल्पात उपलब्ध असतील किंवा एका रुग्णाला वापरली गेली असतील आणि ती वापरल्यानंतर त्या वैद्यांच्या 22,000 केसेस मधून त्या स्पेसिफिक व्याधीला चांगला उपशय मिळाला असेल. म्हणजे याच्यातनं अशी ऑब्झर्वेशन जसं बावडेकर सरांनी अशा प्रकारची अनेक ऑब्झर्वेशन नोंदवली आहेत, तशी काही अल्गोरिदम वापरून संगणकाच्या मदतीने अशी हिडन अनेक कल्पयोजना आपल्याला करता येऊ शकेल, असं माझं हे इथलं स्टेटमेंट आहे. पण याला बराच डेटा संकलित असणं, तो अॅनलाईज होणं, असा खूप मोठा टप्पा आहे. त्याच्यानंतर आत्ताच उल्लेख केला तसं वेगवेगळ्या व्याधी स्पेसिफिक काही ॲप्लिकेशन्स आपल्याला बिल्ड करता येतील. कारण आता एक आपल्याला बघायला मिळतं, की व्याधींची संख्या खूप मोठी आहे आणि तेव्हा अल्गोरिदम बिल्ड करताना बरीच चॅलेंजेस येतात. कारण आम्ही सी-डॅकमध्ये असताना ज्वराचे 253 प्रकार म्हणजे 250 च्या पेक्षा जास्त प्रकार अभ्यासले होते. आता एवढ्या प्रकारांमध्ये अल्गोरिदम बिल्ड करणं हे चॅलेंजिंग आहे. तर छोटे डेटा सेट घेऊन त्याच्यावरची काही प्रूफ ऑफ कन्सेप्ट करून अशा प्रकारचे काही ॲप्लिकेशन डेव्हलप करता येतील का? हा इथला मूळ मुद्दा आहे. हे एक मी सध्या काम करत असलेला विषय आहे, की जिथं कॉम्प्युटेशनल मॉडेल्स वापरून प्रकृती परीक्षेच्या अनुषंगाने रिस्क प्रेडिक्ट करणं. म्हणजे त्या ज्यांची प्रकृती अभ्यासली आहे, अॅनलाईज केली आहे, त्यांचं असणारं निरीक्षणं, नंतर त्यात त्यातनं इव्हॉल्व होणारी प्रकृती आणि त्याच्या संलग्न असणारी काही माहिती म्हणजे बीपी असेल, हाईट असेल, वेट असेल किंवा आणि याच्यावरनं रिस्क प्रेडिक्ट करता येईल का? तर हा मुद्दा आहे. दुसऱ्या एका लेक्चरमध्ये याच्यावर तपशिलाने बोललं जाऊ शकेल. दुसरं असं आहे, की हां, की एक एक कॉन्सेप्ट म्हणून हा उल्लेख केलाय, की हा अर्श ट्रीटमेंट मधला एक सॅम्पल अल्गोरिदम हा कन्सेप्च्युअल आहे. हा काही फुल फ्लेज नाही. अशा प्रकारची मांडणी करता येऊ शकेल. याला टिपिकली डिसिजन सपोर्ट सिस्टम असं म्हणतात किंवा मशीन लर्निंगच्या भाषेमध्ये याला डिसिजन ट्री म्हणतात. म्हणजे काय? जो स्टार्टिंग पॉइंट आहे म्हणजे ज्याला बेस नोड म्हणतात. म्हणजे या फिगरमध्ये अर्श हा बेस नोड आहे. तिथपासनं जर आपण जे काही ती सारणी उतरत गेलो, तर म्हणजे अर्शाचा प्रकार कुठला? जन्मतः जन्मोत्तर. म्हणजे जन्मोत्तर असेल तर मग तो उपयश कुठल्या प्रकारचा उपशय आहे? स्निग्धोपशय. मग स्निग्धोपशयामध्ये येस असेल तर तो इकडे जाईल. नो असेल तर तिथेच ट्री ब्लॉक होईल. येस मध्ये मग वातज आहे का तो? का नाहीये. मग वातज असेल तर मग गाढ शकृत आहे का? आणि मग गाढ शकृत असेल तर त्याला प्रोबॅबल कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाऊ शकते. आता हे आपल्याला मांडणी करताना बराच वेळ जातोय. पण जेव्हा संगणकाला अशा पद्धतीची माहिती फीड केली जाते, तेव्हा संगणकासाठी अ, ब लागणारा वेळ हा काही चॅलेंजिंग फार नाही. पण ज्या व्यवस्थित पद्धतीने त्याला माहिती संकलित केली असेल, तर तेवढी इफेक्टिव्ह ट्रीटमेंट किंवा आउटकम त्याच्यातनं येऊ शकतं. मग त्याच्यामध्ये गुणांचा विचार करता येईल, कार्मुकत्वाचा येईल, नंतर द्रव्याचा फॉर्मॅट येईल. म्हणजे याच्यातली काही काही असतील कज्जली स्वरूपातली, काही हर्बल किंवा काय वनस्पती द्रव्य असतील, काही रसकल्प असतील. म्हणजे तुम्ही खालचा टप्पा बघितला, काही अन्य घटक असतील. तर ही सगळी एरॉनची मांडणी बघितली, एवढी परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स होऊन त्याचा आउटकम येऊ शकेल. म्हणजे इथे पहिल्या टप्प्यात बघितलं तर पाठा, धमासा, शुंठी, ओवा असं कॉम्बिनेशन हे कन्सेप्च्युअल दिलेलं आहे. हा अल्गोरिदम एक्सप्लेन करायला. दुसरं बघितलं तर भेदन पाचन करणारा पाठा दमासा, नंतर कज्जली असणारा अ, अ, पाठा ओवा आणि कज्जली असं, नंतर पाठाशुंठी. तर म्हणजे हे हे मांडणी करताना आपली तशी बघितली दमछाक होते. पण संगणक अशा प्रकारची मांडणी जर त्याला इनपुट व्यवस्थित असेल तर खूप इफेक्टिव्हली करू शकतो. आणि इथं उजव्या बाजूला काही टेक्निक आहे. प्रोबॅबल टेक्निक याला वापरता येऊ शकते. याला न्यूरल नेटवर्क किंवा इतर टेक्निक वापरून अशा पद्धतीची ॲप्लिकेशन्स किंवा मांडणी करता येऊ शकेल, हा इथला पॉइंट आहे. त्याच्यानंतर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलोत. तर या सगळ्याचं आता जे काही 1 ते सव्वा तास आपण चर्चा केली, तर त्याचं
म्हणजे नवीन स्टुडंटसाठी किंवा ज्यांना अशा प्रकारचं हे जाणून घ्यायचं तर टेक होम काय? तर अशी सॉफ्टवेअरची लिस्ट आहे. तुम्ही त्या संस्थांना किंवा ज्यांनी डेव्हलप केलं त्यांना संपर्क करून ते एक्सप्लोर करा. अ, तुम्हाला हे सगळ्या लिंक्स आणि ह्या आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत. तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स वैद्य निलेश यांच्याकडे तुम्ही शेअर करा. त्याच्यावर आम्ही या शेअर करू. दुसरं असं आहे, आता जेवढी चर्चा केली, तर याच्यात एक तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल, हे टेक्नॉलॉजी आपण किती जरी म्हटलं, तर टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी करून कुठलंही ॲप्लिकेशन डेव्हलप नाही होणार. तर त्याच्यासाठी संहितांचं अंडरस्टँडिंग आणि संहितांचा अभ्यास हा तितकाच किंबहुना टेक्नॉलॉजीपेक्षाही जास्त महत्वाचा आहे. कारण संहिता अध्ययनातनं त्यातले बारकावे कळणार आहेत. मग उद्या जर तंत्रयुक्तीवर आधारित काही ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं असेल, तर सूत्रांची मांडणी, तंत्रयुक्तीचे प्रकार, त्याचे ॲप्लिकेशन याचा खूप व्यापक अभ्यास असल्याशिवाय टेक्नॉलॉजीचं इफेक्टिव्ह युसेज होऊ शकत नाही. म्हणजे ह्या 2 अँगल आहेत. म्हणजे ॲप्लिकेशन डेव्हलप करायलाही तुम्हाला मूळ संहितांचं अध्ययन खूप चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे. आणि दुसरं मग टेक्नॉलॉजीच्या अवेअरनेस किंवा टेक्नॉलॉजीचे असणारे बारकावे त्या पर्टिक्युलर संहिताच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला किंवा ज्याच्यावर ॲप्लिकेशन आपल्याला डेव्हलप करता येईल, याची मांडणी करण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि दुसरं एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप जरी झालं, म्हणजे आता बघतोय अन्वेषक, हे तसं खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲप्लिकेशन आहे. पण त्याच्यातलं लॉजिक जरी समजून घ्यायचं असेल, तरी तुम्हाला संहितांचा खूप दांडगा अभ्यास असणं ही प्रिरिक्विजिट आहे. म्हणजे याच्यातली अंडरलाईन विषय काय आहे? आपण टेक्नॉलॉजीचा कितीही म्हणजे कुठल्याही एरियात गेलो किंवा कितीही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीला आपण पोहोचलो असोल, तरी जे मूलभूत सिद्धांत आहेत किंवा मूलभूत अध्ययनाची पद्धती आहेत, त्या त्याच्यातून आपल्याला त्या वगळता नाही येणार. म्हणजे संहितांचा अभ्यास आणि टेक्नॉलॉजीची उपयोगिता असं दोन्हीचं कॉम्बिनेशन लागेल. दुसरा असा मुद्दा आहे, की काही लोकांना याच्यात जर काम करायचं असेल, तर मग काय काय करता येईल? म्हणजे आता जे विद्यार्थी दशेत आहेत, पी-जी लेव्हलला आहेत किंवा प्रॅक्टिसच्या पहिल्या टप्प्यात आहेत. कारण असं बघण्यात येतं, की नवीन पिढीचा टेक्नॉलॉजी अडॉप्शनचा कल खूप चांगला आहे किंवा ते पटकन अडॉप्ट करतात. आणि सीनियर वैद्यांकडे त्यांच्या मध्ये असणारी व्यग्रता आणि बाकी जबाबदाऱ्यांमुळे तेवढंसं होत नाही. तर अशा वैद्य वर्गासाठी म्हणजे यंग जनरेशनसाठी तुम्ही हे बेसिक टूल्स आहेत तुमच्या उपलब्ध वेळेनुसार त्याच्यातली स्किल्स अडॉप्ट केली, तर तुम्ही सुद्धा याच्यातली काही या कन्सेप्टवर काम करून ॲप्लिकेशन्स इव्हॉल्व करू शकता. कारण हा हा वैद्य वर्गाचा म्हणजे याला जर टीमवर्क म्हणतात, तसं वैद्य समुच्चयासाठी वैद्य समुच्चयाने केलेली ॲप्लिकेशन्स या सूत्रानुसार आपल्याला या डोमेनमध्ये करायचं झालं तर काम करायचं. म्हणजे स्टँड अलोन कुठली एखादी संस्था किंवा एक ठराविक लोकांचा गट या याच्यात काम नाही करू शकणार. हा याच्यातला अधोरेखित पॉइंट आहे. तर त्याच्यामुळे माझा यंग जनरेशनला किंवा वैद्यांना सल्ला असा राहील, तुमच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार ही नवीन टेक्निक तुम्ही शिकून घ्या. त्याच्यावरच्या काही तुम्हाला शंका असेल तर आपण एखाद्या सेशनमध्ये बघू किंवा त्याच्यातली लीड सांगू. कुठे याची जास्त चांगली माहिती उपलब्ध असेल त्याचं मार्गदर्शन करता येईल. पण तो एक अँगल तुम्ही एक्सप्लोर करा. दुसरं असं आहे, की आता या YouTubeच्या झंझावातात कुठलंच नॉलेज हे आयसोलेटेड राहिलं नाही. वेगवेगळे लोकांचे चॅनल्स आहेत एक्सपर्ट्सचे, YouTube चॅनल्स. Coursera सारखा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. तिथं फ्री रजिस्ट्रेशन असतं. तुम्ही तुमच्या आवडीचा विषय डेली काही ठराविक अंतराने शिकू शकता. म्हणजे तुम्ही आत्ताचा कोणताही विषय एकलव्याच्या भूमिकेतनं ऑनलाईन फोरम एक्सप्लोर करून तुम्ही शिकू शकता. हा त्याच्यातला टेक होम मेसेज. तर हे हे माझ्या दृष्टीने ह्याची समरी आणि शेवट. तर आता मला वाटतं वेळ बराच झालेला आहे. काही शंका असतील तर त्या किंवा प्रश्न असतील तर त्या आपण घेऊया. हॅलो.
हॅलो. कोर्सेराचा प्लॅटफॉर्म कळाला नाही सर. हा ऍक्च्युली कोर्सेरा जसं तो एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही जर गुगल केलं तर कोर्सेरा हे ऑनलाईन फोरम आहे. तिथे विषयानुसार अशी लेक्चर्स ऑर्गनाईज केले जातात. एक उदाहरण देतो, म्हणजे सपोज तुम्हाला बायोस्टॅटिस्टिक्स हा विषय समजून घ्यायचा असेल तर त्यांचे ठराविक काळात तुम्ही एकदा त्या साईटला रजिस्टर झाला तर त्या त्या फोरमवर ते त्यांचं टाइम टेबल रिलीज होतं की सपोज आता आपण मे मध्ये आहोत, पुढचा 1.5 महिना आम्ही बायोस्टॅटिक्सचे 15 लेक्चर्स घेणार आहोत. डेली तुम्हाला 1 तास द्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काही असाइनमेंट दिल्या जातात, त्या तुम्हाला ऑनलाईन सबमिट करायच्या आणि त्याच्यावरती तुम्हाला टुवर्ड्स एंड ऑफ द कोर्स तुम्हाला बायोस्टॅटिक्स मधल्या बेसिक अंडरस्टँडिंग वरती सर्टिफिकेट दिलं जातं. तर अशी ऑनलाईन एज्युकेशनची ती कॉन्सेप्ट आहे. तसंच एक एड्युरेका म्हणून आहे, तुम्ही हे गुगल केलं तर त्याच्यातली तुम्हाला बरीचशी माहिती मिळून जाईल.